ಸಂದರ್ಭ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಈಗ ಬೇಡ, ಸಂದರ್ಭ ಸರಿಯಲ್ಲ. ಯಾವ ಸಂದರ್ಭ ಕೆಡುಕಾಗಿರುತ್ತೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟು ಸಂಘಟಿತರಾಗುವುದೇ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಹೊಣೆಗಾರಿಕೆ. ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಯೇಸುಕ್ರಿಸ್ತರ ಜನನ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಆಯಿತು. ಯೇಸುಕ್ರಿಸ್ತರನ್ನು ತಪ್ಪಾಗಿ ಅರ್ಥೈಸಿಕೊಂಡಿರತಕ್ಕಂಥ ಗುಂಪು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಅವರನ್ನು ಮೊಳೆ ಹೊಡೆದು ಸಾಯಿಸುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿಯೂ ಸಹಿತ ಜನಪ್ರಿಯವಾದ ವಾಕ್ಯವನ್ನು ನಾವು ಕೇಳಿದ್ದೇವೆ. ನೀನು ಅವರಿಗೆ ಶಾಪ ಕೊಡ್ತೀಯ ಅಂದರೆ ಶಾಪ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅವರು ನನ್ನವರು, ಅವರು ಏನು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಅರಿವಿಲ್ಲ, ಅವರನ್ನು ಕ್ಷಮಿಸು ತಂದೆ. ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಇದೇ ಭಾರತದಲ್ಲಿ ಯೇಸುಕ್ರಿಸ್ತರು ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದ್ದರೋ ಸುತ್ತಾಡಿದ್ದರೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇದೇ ಭಾರತದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ಯೇಸುಕ್ರಿಸ್ತನ ತರಹ ಭಾರತದ ನೆಲ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟಿತು, ನಮ್ಮ ನಡುವೆ ಜನ್ಮವನ್ನು ಎತ್ತಿದ್ರು. ಅವರು ನನ್ ಅದರ್ ದ್ಯಾನ್ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ. ಅವರ ಬದುಕಿನಲ್ಲೂ ಸಹ ಇದೇ ರೀತಿ ಸಂದರ್ಭ ಬರುತ್ತೆ. ಕನ್ನಡದ ಕವಿ ಕುವೆಂಪುರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಎಂತಹ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟ ಸಂದರ್ಭವನ್ನು ನನ್ನ ಗಾಂಧಿ ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟ. Now we must be ready for a new danger. We must get ready for it. Ready, set, 3, 2, 1, go. कांसुमेस्तांक कॅथोलिक सभा मंगळूर प्रदेश रजिस्टर्ड पेजार वारोडो उत्तर वारोडो तशेंच सुरतकल वारोडो ह्या तिनी कॅथोलिक सभेच्या वारड्याच्या तर्फेन तुमकां मोगासो आनी मानासो स्वागत मागता. केंद्रीय अध्यक्ष श्रीमान संतोष डिसोजा हांगासर हजर आसा. तशेंच आमचे आयचे कार्याचे उक्तावण करचो आमचो सुरतकल वारड्याचो विगारवार बाप ऑस्टीन पीटर पॅरिस बाप. तशेंच आमचा उत्तर वारड्याचो विगारवार बाप फादर ऑल्सवर्ड इर्गजेचे कॅथोलिक सभा आमच्या घटकाचे अत्निर्देशक बाप विगार बाप फादर एंटोनी सेरा. फादर पेजारवार आमचो रॉनी डिसोजा फादर. तशेंच फादर अब्राम आणि सिस्टर सेवरीन. तशेंच संपन्नमोल व्यक्ती जावन आसचे मानेस्त विल्फ्रेड मानेस्त गॉडविन पिंटो. आज सन्मानित जावंक आसची श्रीमती शार्लेट पिंटो, श्री डेनिस डिसिल्वा. तशेंच मानेस्त सिरताडी आमचो प्रवीण पिंटो वकील. तशेंच रोनाल्ड सेरावो. तशेंच सुभाष सालियान. आणि कोणाकी चडनासतना तुमकां सर्वांक सर्व 3 वारड्याचे मानेस्तिनी हांगासर पावल्यांत. पेजार वारड्याचो अध्यक्ष श्री वारडो अध्यक्ष लिओ सिक्वेरा. सुरतकल वारड्याचो अध्यक्ष श्री लॉरेन्स डिसोजा. तशेंच उत्तर वारड्याचो अध्यक्ष श्री स्टॅनी मिरांदा. आणि सौर कार्यदर्शी हुद्देदार घटकाचे सौर अध्यक्ष कार्यदर्शी. तशेंच आमचे उपाध्यक्ष कार्यदर्शी गोळीक परिषदेचे सौर सांदे श्री
संघटनाचे ICYMचे आणि सौर संघटनाच्या सौर संध्यांक हांव मोगासो आणि मानासो स्वागत मागता. आम्ही खंयचेय कार्यक्रम तशेंच ह्या घटकाची अध्यक्ष होस्ट श्रीमती मारिया डिकॉस्टा तुकाय स्वागत करता. तशेंच आतां आमी मानेस्तीन येवजीन रोड्रिगास तिका तिच्या घटकांत कार्यक्रम आसल्यारी आज आमचेर मोग धरून ती मस्त पोयस्तावन नारावी हडलेन तिचें घर पाटी येताना रात जाता जाल्यार ती हांगासर पावल्या. तुकाय मोगासो आनी मानासो स्वागत मागून सर्वांक परत एक फावटी स्वागत करून मागण्यासोवें आमचे कार्यक्रम आमी प्रारंभ करतले. आतां श्रीमती पवस्तीन मतायस. वचन तेरा है प्रभु जीवन की ज्योति है, वचन तेरा है गुरु अनंत जीवन है. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगी, मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगी. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगी, मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगी. प्यास बुझाता है अमर वचन तेरा, भूख मिटाता है दिव्य वचन तेरा. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगी, मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगी, दिल से मैं मानूंगी. गॉडविन पिंटो आणि श्री विल्फ्रेड तुमची हांवें नांवां काडल्यांत. दया करून तुमी वेदी सोबोवंक विनंती करता. आसा वय दया करून एडजस्ट करचें तितकेशें. आतां वय आतां वेळ काडचो नाका. आमी कार्याचें उक्तावण आमी करतले. हांव आमचो सुरतकल वारडो विगार वार बाप आमकां ह्या कार्याक उत्तेजन दिल्लो. आज आमच्या समोर 3:10 आसतनाच हजर आसात. तुमी हे कार्याचें उक्तावण करूंक हांव तुमच्या लागीं विनंती करता. सर्व सैऱ्यांनी तांकां संगात दिवचो. ज्योति 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 क्रिस्त ही मेरी ज्योति, क्रिस्त ही मेरी ज्योति. ज्योति 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 प्रभु ही मेरी ज्योति, प्रभु ही मेरी ज्योति. ज्योति 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 ज्योति.
ह्या कार्याचें उक्तावण केल्ल्या फादराबाक तशेंच अध्यक्षक आनी वेदीर आसल्या सर्वांक आतां आनी तशेंच तुमकां सर्वांकी श्रीमती विल्मा मोंतेरो तुवें वेदी सजयचें म्हणून विनंती करता. आमच्या पिरगजेचो उपाध्यक्ष श्री ओरुजवालकर तुवें येवन वेदी सजयचें म्हणून तुजे लागीं हांव विनंती करता. सर्वांक आतां जमलेल्या सर्वांक स्वागत करूंक मुखार येता सुरतकल वार्डाचो अध्यक्ष श्री लॉरेन्स डिसोजा. देव बरी सांज दिवं तुमकां सोमेस्तांक. आज हांगासर एक सोबीत कार्यक्रम म्हणून हाडला सामाजिक जागृती आणि चिंतन मंथन कार्यक्रम. ह्या अपूर्वेच्या कार्याक आज उद्घाटक जावन आमचे मध्ये हजर आसात आमच्या मोगाचे सुरतकलचे विगारवार भोवमनादीक बापो ऑस्टीन पीटर पेरीस. आज तुमकां ह्या अपूर्वेच्या घडये हांगासर वेदीर हजर आसल्या सर मानांच्या सैऱ्या बाबतीन आनी वेदी मुखार हांगासर हजर आसल्या सर्व थरभेण सुरतकल किन्निगोळी तशेंच पेजार वार्डाच्या अध्यक्षांच्या थरभेण हांव तुमकां मोगान ह्या कार्याक स्वागत करता. फादराबाक स्वागत करूंक पेजार वार्डाची परवीण तुवें येवन स्वागत करीचें म्हूण तुका हांव विनंती करता. तुकाच स्वागत आसा. तशेंच आमचे मध्ये ह्या कार्याक हजर आसात कॅथोलिक सभा सुरतकल वार्डो हाचे आत्मीक निर्देशक बापू एंटोनी शेरा बापू. हर एका कार्याक तांची सल्ला सूचना आमकां ते दितात. आज ह्या कार्याक हांगासर तांणी हजर आसचें आमचें बगसय तांकांय तिनी वार्डाच्या तरबेन आनी हांगासर वेदीर आसच्या सर मानांच्या सैऱ्यांच्या तरबेन आनी वेदीर मुखार आसच्या सक्त्यांच्या तरबेन मोगाचो बरो येवकार मागता. सुरतकल घटकाचो अध्यक्ष ऑल्विन मानेस्त ऑल्विनान येवन स्वागत करूंक तुजे लागीं हांव कल्ती विनंती करता. आमचे मध्ये हजर आसात बापो ओजवाल्ड मोंतेरो तांक किन्निगोळी वार्डाचे विगारवार तांकां ह्या कार्याक वेदीर हजर आसल्या सोरमानाच्या सैऱ्याच्या तरबेन आनी वेदी मुखार आसल्या सर्वांच्या तरबेन मोगाचो बरो येवकार मागता. स्वागत करूंक तुजे लागीं हांव कल्ती विनंती करता. तशेंच आमचे मध्ये हजर आसात कॅथोलिक सभा पेजार वार्डाचे आत्मनिर्देशक बापो रोनाल्ड डिसोजा. तुमकां ह्या कार्याक सर्वांच्या तरबेन मोगाचो बरो येवकार हांव मागता. पेजार वार्डाचो श्री जोकीम डी कॉस्टा तुवें येवन शॉल घालून फुलां दिवन स्वागत करूंक तुजे लागीं विनंती करता. तशेंच आमचे मध्ये हजर आसात आमच्या मोगाचे बाप अब्राम. तुमकां ह्या कार्याक मोगाचो बरो येवकार मागता. पेजार वार्डाचो जॉर्ज आसा तुवें येवन शॉल घालून फूल दिवन स्वागत करूंक तुजे लागीं हांव विनंती करता. आणि आज ह्या कार्याचे प्रधान बिंदू आमच्या कॅथोलिक सभा मंगळूर प्रदेश रजिस्टर्ड केंद्रीय अध्यक्ष मानेस्त संतोष डिसोजा आमच्या मध्ये हजर आसात. तांकां वेदीर आसल्या सर विकारांच्या तरबेन आनी सर सैऱ्यांच्या तरबेन तशेंच हांगा वेदी मुखार आसल्या सर्वांच्या तरबेन मोगाचो आनी गणाचो बरो येवकार मागता. श्री जॉर्ज लिगोरी तुवें येवन अध्यक्षाक शॉल घालून फुलां दिवन स्वागत करूंक तुजे कडेन विनंती करता. तशेंच ह्या कार्याक हजर आसात सिस्टर सेवरीन मिनेजेस. तुमकांय वेदीर आसल्या सर विकारांच्या तरबेन सर सैऱ्यांच्या तरबेन आनी वेदीर मुखार आसल्या सर्वांच्या तरबेन मोगाचो मानेस्तीन रीना डिसोजा तुवें वचून शॉल घालून फूल दिवन तिका स्वागत करूंक तुका हांव विनंती करता. ह्या कार्याक हजर आसात कॅथोलिक सभा मंगळूर प्रदेश रजिस्टर्ड हाचे झेराळ कार्यदर्शी श्रीमती विल्मा मोंतेरो. तुमकांय ह्या सोबीत कार्याक वेदीर आसल्या सर्व मानाच्या सैऱ्यांच्या तरबेन आनी वेदीर मुखार आसल्या सर्वांच्या तरबेन मोगाचो बरो येवकार मागता. अनिता डिसोजा तुवें येवन तिका शॉल घालून फूल दिवन स्वागत करूंक तुजे कडेन हांव विनंती करता. तशेंच हांगासर हजर आसात ह्या कार्याक पेजार वार्डाचे कॅथोलिक सभा मंगळूर प्रदेश पेजार वार्डाचे अध्यक्ष मानेस्त लिओ डिसोजा. तशेंच किन्निगोळी वार्डाचो स्टॅनी मिरांदा. तुमकां ह्या सोबीत कार्याक मोगाचो बरो येवकार हांव मागता. तुमकां हांव मानेस्त पिंटो आमचो येवन
स्वागत करूंक तशेंच रॉकी दयेकन येवन स्वागत करूंक तुजे लागीं हांव विनंती करता. देव बरें करूं. तशेंच आज ह्या सोबीत कार्यक्रमा वेळी हांगासर सन्मानीत जावंक आसचे आमच्या मोगाची श्रीमती शालेट पिंटो तुमकां ह्या सोबीत कार्याक आमी वेजीर आसल्या सर गणाच्या सरांच्या बाबतीन तशेंच वेदी मुखार आसल्या सर्वांच्या तर्फेन मोगाचो बरो येवकार हांव मागता. तशेंच श्रीमती रेगो हांगासर आसा सन्मानीत जावंक आसा मानेस डेनिस डी सिल्वा तुमकां वेजीर असल्या सर सरांच्या तर्फेन आनी वेदी मुखार असल्या सर्वांच्या तर्फेन मोगाचो बरो येवकार हांव मागता. मानेस्तीन इल्डा पुर्टाडो तुवें येवन मानेस्तीन इल्डा पुर्टाडो दयेकन तुवें येवन शॉल घालून फूल दिवन स्वागत करूंक तुजे लागीं हांव विनंती करता. आज ह्या कार्याक संपन्मूळ व्यक्ती जावन आमचे मदें हजर आसात. एडवोकेट प्रवीण पिंटो तुमकां ह्या कार्याक हांव मोगाचो बरो येवकार मागता. तशेंच मानेस्त गॉडविन पिंटो मानेस्तीन येवजीन रॉड्रिगस तशेंच रोनाल्ड सिक्वेरा सुधीर मारोळी तशेंच सर विल्फ्रेड डिसोजा तुमकां सर्वांक ह्या सोबीत कार्याक वेदीर हजर आसल्या सर्वांच्या तर्फेन आनी वेदीर मुखार आसल्या मानेस्त सर्वांच्या तर्फेन मोगाचो बरो येवकार हांव मागता. अनिता लोबो मानेस्त एलियास तशेंच आज आमचे मदें हांगासर ह्या घटकाचे अध्यक्षीन मानेस्तीन मारिया डिकोस्ता हांगासर हजर आसा. तुमकांय सर सैऱ्यांच्या तर्फेन आनी वेदीर मुखार आसल्या सर्वांच्या तर्फेन मोगाचो बरो येवकार हांव मागता. दयेकन डेनिस तुवें येवन स्वागत करूंक तुजे लागीं विनंती करता. मानेस्त विन्सेंट तुवें मानेस्तीन मानेस्त मायकल हांगा सलदाना हांगासर आसा तुवें येवन वेदीर आसच्या सैऱ्यांक स्वागत करूंक हांव तुजे लागीं विनंती करता. दयेकन बेगीन येवचें. श्री रैमंड रेबेलो तुवें येवन वेदीर आसच्या सैऱ्यांक आयचे सोबीत विनंती करता. कार्यनिर्वाह करना आसात आमचो केंद्रीय माजी अध्यक्ष तशेंच आमकां सदांच सलाह सुचना दिवन मार्गदर्शक आमचो मानेस्त रोल्पे डिकोस्ता तुका ह्या कार्याक मोगाचो बरो येवकार मागता. तशेंच मोगाचें न्हू खंयचेंय कार्य ते यशस्वी जायचेर वेदीर सैरे आसल्या पावणा वेदी मुखार बसकां बराचे जर तुमी हांगासर सक्कड ना तर हे कार्य यशस्वी जावंक साध्य ना. तर देखून वर्ल्डाच्या तिनूय वर्ल्डाच्या सर उद्देजकांक आनी सर संध्यांक आनी तशेंच गवळीक पक्षाचे उपाध्यक्ष कार्यदर्शी गुरकार ICOMचे संदे तशें सगळ्यांक ह्या कार्याक हांव मोगाचो बरो येवकार मागता. आमच्या पिरगजेचो उपाध्यक्ष ते ऑजवर्ल्ड कोरेया हांगासर उपस्थित आसा. ताका मानेस्तीन लविना मुक्का पिरगजेची तुवें येवन स्वागत करूंक तुजे लागीं हांव विनंती करता. सर्वांकी स्वागत केल्ल्या सुरतकल वार्डाच्या अध्यक्षाक स्वागत करूंक हांव तुजे लागीं विनंती करता. देव बरें करूं. आतां आमचे हे कार्यक्रम उद्घाटन करून आमकां आशिर्वादान दिवंक हांगासर हजर आसात फादर ऑस्टीन पीटर पेरिस बापू. तुमी तुमची मोगाची उतरां सदर करूंक हांव तुमच्या लागीं विनंती करता. सामाजिक जागृती आणि चिंतन मंथन हे कार्यक्रम 3 वाराडे सुरतकल पेजार आणि मंगळूर उत्तर या आमी स्वाभाविक जावन किन्निगोळी आतां कितें वाराडो म्हणचो ह्या तिनी वाराड्याच्या कथोलिक सभेच्या वाराडो समितीच्या मुखेलपणान हे भोव अप्रूप आनी त्याच वेळार अपुर्बायेचे कार्यक्रम चलोवन आसा आनी ताचें उद्घाटन करना मोठो संदेश दिताना हांगासर हजर आसल्या सर्व व्याजकांक उत्तर
वाराड्याचो विगार वार आसा भोवमानादीक बाब ऑस्वर्ल्ड, ह्या फिरगजेचो विगार, तशेंच आमच्या वाराड्याचो कथोलीक सभेचो आत्मीक निर्देशक मानादीक बाब अँटनी शेरा, फादर रोनाल्ड डिसोजा पेजार फिरगजेचो, आमच्या जायत्या फिरगजांची माय फिरगस्ती, फादर एब्राम आसा आमच्या डिवायन कॉल सेंटराचो निर्देशक, सिस्टर सेवरीन आसा, आनी हांगासर आज सन्मानीत जावची श्रीमती शार्लेट पिंटो आनी डेनिस डिसिल्वा आनी मारिया डिकॉस्टा आसा ह्या गटाकाची अध्यक्ष, आनी ह्या फिरगजेचो उपाध्यक्ष ऑस्वर्ल्ड कोरिया फाटल्यान आसा. तशेंच संपन्नमूळ व्यक्ती हांव पयलें उल्लेख करता मानेस विल्फ्रेड डिसोजा, कित्याक म्हळ्यार सुमार 2 म्हयन्या आदी देशच्या गवळीक परिशदेंत तांणी एक पंचायत राज आनी ह्या प्रक्रियेंत आमचो नागरिकांचो पात्र आमी कसो परिणामकारी रितीन तो खेळयेत आनी आमकां कळ्ळें जायत्यो संगती तांकां सांगूंक आसात. आनी तांचे सांगता हेर संपन्नमूळ व्यक्ती आसात श्रीमान एडवोकेट प्रवीण पिंटो म्हजे सांगता राजी संधान समितीन तोय आसा, आनी थोडे फावटी आमी जायते फावटी सांगता मेळटा. ताजे उपरांत गॉडविन पिंटो सरकारी सवलत्या विशयान सांगूंक, रोनाल्ड सेरावो मोडबिद्री म्हजो मित्र त्या दळा इन्शुरन्सा विशयांत आनी ताका प्रस्तावीक, श्रीमती एवजीन रॉड्रिगस दुदा सोसायटींत कशें आमी थंयसर फायदो करयेत, आनी उरले कोण लॉरेन्स डिसोजा आनी स्टॅनी मिरांदा, लिओ सिक्वेरा, थंयसर श्रीमती विल्मा, आनी हांगासर हजार आसली बोशावेदीर आसले पुरो जाले. आनी मुख्य जावन ह्या कार्याचो अध्यक्ष श्रीमान संतोष डिसोजा, देशच्या गवळीक परिशदेच्या अक्रेक ह्या विशयांत आमी कार्य योजन करी जाय म्हणटाना थंयसर रस्त्या सकडांनी हें आमी याजकांनी मेळोन करूंक तितलें सलीस जावचें ना. देखून आमचो कथोलीक सभेचो अध्यक्ष देशचो केंद्रीय अध्यक्ष हाणें मुखेलपण घे जाय आनी ताचे मुखान तें मुखारसून व्हरी जाय म्हणटाना ताणें तक्षण जायत म्हणलें आनी आज अध्यक्ष जावन हांगासर आसा. आनी तिनी वाराड्याचे पेजार, सुरतकल आनी मंगळूर उत्तर ह्या वाराड्याचे विविध मुखेली, गवळीक परिशदेचे सांदे, गुरकार कथोलीक सभेचे सांदे, हे सर्व तुमी आसात. पयल्या सुवातेर ह्या वर्त्या कार्यक्रमाक तुमी आयिल्ल्या खातीर हांव तुमकां शाबासकी पाठयता. आनी आयच्या ह्या चिंतन मंथन कार्याद्वारे जे कितें तुमी आयकतात तें कार्यगत जावन दी म्हणून हांव सर्वेस्परा देवा लागीं मागतां. कित्याक म्हळ्यार आमच्या सुमयानंस दोंगरा वयल्या प्रसंगाच्या अक्रेक म्हणलें आसा. मातेवाच्या वांजेलान 3 अध्यायांनी तो आसा. 5व्या, 6व्या आनी 7व्या अध्यायांनी 8 बागीच्या शिकोणे संगी तो प्रारंभ जाता आनी अखेर करतना 7व्या अध्यायाच्या 26-27 म्हणसर वळींत थंयसर जेजू म्हणटा, आतां हें पुरो आयकून बरें जालें म्हाका सुमया म्हळ्यार पावना. जो कोण ती पाळटा तो बुद्वंत व्यक्ती, बुन्याद घालून घर बांदल्या त्या बुद्वंत व्यक्ती बरी. देखून जे कितें आज सरकारी त्या सवलत्या विशयांत, भलायके विम्या विशयांत, कानून माहिती विशयांत आनी दुदाच्या सोसायटी मुखांत आनी ताच्या की चड आमी हे स्थळी आडळितांत कशें मेतेर जावयेत हाचे विशयांत जे कितें तुमी आयकतात तें तुमी मुखारसून व्हरीत जाय. आनी त्या द्वारे आमच्या परिसरांत आमची कथोलीक कोंकणी समाज ती सामाजीक आनी राजकीय संगतींनी मेतेरपण आसा म्हणून तुमी दाखय जाय म्हूण हांव उलो दितां. तुमकां सगळ्यांक कळीत आसा आमची कोंकणी कथोलीक समाज बारीस भक्तेची आनी शिस्तेची. हर एका संगतीन केदें व्हडले आमचे कार्यक्रम जावं दी, हजारांनी लोक ओट्टू जावं दी,
कनिश्ट एक 7-8 पुलीस आसल्यार तेय गरज ना कित्याक म्हळ्यार हर एक तितली शिस्त जर तर थंय मायकार आज आतां हांगा वचनाकात म्हळ्यार थंय वचनात स्टॅम्पीड जावचे सन्निवेश खंयच्याय आमच्या येदोळच्या म्हणसर कार्यक्रमांत ते येवंक नात कित्याक म्हळ्यार तितली शिस्त आमच्या मोतींत आसा आमच्या वेवस्थेंत आसा आनी ती लांतावन आमी ती रुतां केल्या आमची समाज भक्तीची समाज कितलीं धर्मीक कार्यक्रमां नोवेना ताचे उपरांत हेर थंयसर रेतिऱ्यो ताचे उपरांत हेर धार्मीक चटवटिक्यो वेवस्थीत रितीन आमच्या फिरगजांनी हेर कडेन जाताना आमी तांतूं सकट भाग घेता आनी त्याच वेळार आमी इतले पुरा आमकां इनपुट्स म्हणटा आमी इंग्लिशान इनपुट्स मेळ्ळ्या उपरांत आमी कितें समाजेक दिता कितें आमच्या बोवारांत क्रिस्ताची मौल्यां परगट करता म्हणटाना आमकां इल्ली थंयसर उणेपण आसलें त्या वयल्या वर्सांनी मस्तू भरती जावंक प्रयत्न जाला भोवशा रॉल्फिनन्स ताच्या संदेशान इल्लो लांब आसा देखून मुस्तोणांनी आयका लागीं कळीत ना सुमार 10 मिनटां म्हणटाना आजकाल मनीस 1-2-3 मिनटांची चड संदेश आयकनात पूण थंयसर ताणें थोडें विश्लेशण केलां आमी फाटल्या वर्सांनी सुरूच्या त्या ग्रामपंचायत त्या चुनावण्या वेळार कांय 400 चिल्लर आसले उणें जावन आतां थोडे मात्र आमकां राजकी सामाजीक मुखेली दिसतात आनी जर तर हें ट्रेंड असले ते मुखारसून वचत जाल्यार मुखल्या दिसांनी आमकां बरेच कश्ट आसतले कित्याक म्हळ्यार आमी जर तर आमच्या बोवारांत प्रस्तूत जायना इफ वी बिकम इररेलेवेंट टू आवर ओन सरावंडिंग्स आमचे कडेन पयशे आसल्यार आमचे कडेन जाय पुरत्यो सवलत्यो आसल्यार आमचें लिवींग स्टँडर्ड बरें आसल्यार आमच्या बोवारांत इफ वी आर नॉट रेलेवेंट आमी आसोन कांय इल्लें बरेंपण आमच्या समाजीक आमच्या राजकी तशेंच हेर वेवस्थेक जायना जाल्यार तांतूं इल्लें आमकांच आपाय आसची साध्यता आसा म्हणून खंडीत जावन म्हज्या अंदाजे प्रमाणे श्रीमान विल्फ्रेड खंडीत सांगतलो देखून हांवें ह्या उद्घाटन संदेशान कितें सांगीत म्हणटाना म्हाका एक शब्द आयलो वी आर एन ओबिडियंट सिटीजनरी म्हळ्यार आमी ओबिडियंट सिटीजन्स सरकाराच्या खंयच्याय कायदे कानून खंयचे आसल्यार आमी ते तक्षण पाळटा इगर्जे भितर इगर्जे कंपाउंडा भितर मायक वापरी जाय म्हळ्यार आमी तक्षण वचून पुलीस स्टेशनांत हांव थंयसर परमिशन लेटर काडून घेवन येता कित्याक म्हळ्यार ती आमची शिस्त बट वी हॅव बिकम ए लेथर्जीक पॉलिटी वी आर ओबिडियंट सिटीजनरी बट लेथर्जीक पॉलिटी म्हळ्यार पॉलिटिक्स म्हणलो शब्द येवचो पॉलीस म्हणल्या त्या सिटी ओरिजिनली पॉलीस म्हळ्यार सिटी थंय तावन पॉलिटिक्स आनी हेर शब्द थंयसर आमी प्रजाप्रभुत्व वेवस्थेंत आसतना आमची कर्तव्यां कितें आमची हक्कां कितें आमकां आमच्या स्थळी आडळत्या वेवस्थेंत कितें पुरा थंयसर अवकाश करून दिल्यात एका ग्रामसभेक वचोन सयत आमच्या ग्रामाक कितलें अनुदान आयलां खंयच्या खातीर आयलां तें कशें तें वापरलां तें कोण थंयसर निर्धार करता तांतूं फलानुभवी कोण असल्या संगतीक आमी म्हळ्यार ह्या ल्हान प्रक्रियेक गमान दिना जाल्यार आमकां ताचे विशयांत जळकच येना जावंक पुरो आमच्या कथोलीक क्रिस्ती समाजे कडेन इल्लें आर्थीक बोळ आसा आनी त्या खातीर आमी कांय इल्ले पयशे दिवन आमची कामां करयता पूण आमच्या समाजेंत आशिल्ल्या सगळ्यांक असली साध्यता आसा गी आनी आमी जर तर लेथर्जीक पॉलिटी जाल्यार प्रजाप्रभुत्व वेवस्थेंत वर्सां पाशार जाताना आनी थंयसर आयडेंटिटी पॉलिटिक्स मुखारसून येताना आयडेंटिटी पॉलिटिक्स म्हळ्यार मस्तू विवर्सी जाय पडटा आनी एक फावटी खंयच्या संदर्भार ते विवर्सी येत आमकां
आमच्या समुदाया भितरच आमी रावल्यार पुरो गे आमच्या बोवारांत काय इल्ले आमी थंयसर मेतेरपण दाखय जाय. आनी आर्विल्या फाटल्या 60 वर्सां हांव पोवीस सभा परत आनी परत आमकां उडासा काडटा. प्रत्येक जावन लुमेन जेन्सियम जनांगाचो उजवाड ह्या दस्तावेजांत वातिकान दुसऱ्या महासभेचे 4 संविधाना पैकी एक ते तातूंत आमी जावन आसा देवाचो लोक आनी देवाचो लोक जावन आनी कथोलीक लायीक बावडती जावन समाजेंत शीद मेतेरपण लायीक आनी गेजय ह्या येवंक थंयसर हेर वेवस्था पळोवंक आनी तातूंत थोडे लायीकांनी मेतेर जावंक पवीस सभेन अवकाश करून पयला. पूण समाजेन शीद मेतेरपण खंय कुटुंबांत तुमच्या वावरा जाग्यार सहकारी संघांत बिझनेसांत ताचे उपरांत राजकीय वेवस्थेंत लायीक बावडत्यांनी मात्र थंयसर शीद मेतेरपण करयेत. ह्या जकांक आनी विस्पांक ते परमिशन ना, सिस्टांकी परमिशन ना, थंयसर आमी मार्गदर्शन दिवयेत. पूण शीद मेतेरपण लायीक बावडत्यांनी गेजय म्हूण 60 वर्सां आदीं हांव पवीस सभा शिकयता आयिल्ल्या आनी देवादीन आमचो पापसाहेब फ्रांसीस परत आनी परत म्हणटालो मुस्तो क्रिस्ती बावडत्यांनी राजकीयाक येजय. कित्याक म्हळ्यार दॅट इज द हायेस्ट क्रिश्चन चॅरिटी. क्रिस्ती माया मोग क्रिस्तांतल्यांक कांय इल्ली कुमोग करूंक जाता, तांची हक्कां मस्तिल्ल्या वेळार तुमकां कांय इल्लें शिदा एक्शन करूंक जाता आनी त्या द्वारे आमच्या बोवारांत कांय इल्ली आमच्या समाजाचो प्रभाव आनी प्रमुख वाड्यांत आमी कांय इल्लें थंयसर आसाव म्हणलें ते आमकां भोगूंक साध्य आसा. देखून खंडीत जावन ह्या विशयांत आयचे संपन्मूळ व्यक्ती आनी विशेश विल्फ्रेड डिसोजा थोडी झळक दितलो. तुमकां ह्या सर्व ह्या कार्यक्रमाक ह्या सगळ्या मांडून हाडल्या सगळ्या संघटकांक हांव बरें मागतां आनी असलीं कार्यक्रमां आमकां एक्शन करूंक दे मे स्पर अस टू एक्ट. खाली आयकून वचोंक न्हय, हांवें वेदोळ सांगल्या प्रमाणे बगार त्या द्वारे ही प्रक्रिया आज सुरू जाल्ली आज साखेर जावची ना. थंयसर मुखार वचून आमी राजकीय थंयसर खंयचीय जबाबदारी घेताना आमच्या मदें तक्रार येनाशे. ताचे उपरांत ग्रामपंचायत सळी आडळीत चुनावण जाताना तशेंच खंयपुणी सहकारी संघाक चुनावण जाताना आमच्या मदें तक्रार येनाशे. आमी एक समुदाय तशें चिंतूंक, वैयक्तीक न्हय, एक समुदाय तशें चिंतूंक असली ही शिबिरां आनी चिंतन मंथन कार्यक्रम आमकां नव्यान प्रेरण दिवन दी म्हूण सांगून ह्या सर्व कार्याक देवाचो आदार मागून म्हजी 2 उतरां अखेर करता. गॉड ब्लेस ऑल ऑफ अस. गॉड ब्लेस दीस. आतां वेळ घडी आयल्या आमच्या अध्यक्षाच्या उतरां खातीर दयकरून तुवें येवन आमकां उद्देशून तुजी मोगाचीं उतरां उलोवंक हांव तुजे लागीं हांव विनंती करतां. वेदीचेर आसच्या सर याजक बापानो, तशेंच मांडाच्या सर सैऱ्यानो, कथोलीक सभेच्या सर उद्देदारानो, गोळीक परिशदेच्या सर संध्यानो आनी सर पेजार किन्निगोळी सुरतकल वाराड्याच्या सर संध्यानो, तशेंच रुजायतावन इजयतावन आनी आयिल्ल्या तशेंच धर्मीक भयणी आसात तुमकां सर्वांक हांव पयलें उल्हासिता अभिनंदन पाठयता. श्रीमती शालेट पिंटो आनी श्रीमान डेनिस डिसिल्वा तांकां परत एक पटी अभिनंदन पाठयता. तांकां आमी जोरान ताळयांचो शिवर दिवया. मोगाच्यानो हें कार्य जावन आसा राजकीय चिंतन मंथन सामाजीक कार्य. कथोलीक सभा जाता आसतना कथोलीक सभा जल्मालीच राजकीय खातीर आनी आमच्या माजी अध्यक्ष रॉल्फ डिकोस्तान म्हणून फादर ऑस्टिनान सांगिल्ल्या बरी आज आमचो संको उणो जावन येता. कित्या खातीर ताका एक निर्देशन दिवचें तर आज आमी हांगासर आशिल्ल्या आमी आसात तुमकां सर्वांक हांव अभिनंदन पाठयता. आमी हें काम एक चिंता एका म्हयन्यांत हांव सुरू केलां आनी एका पिरगजीक आमी गेल्ल्या विगारांनी तांच्या पिरगजांनी एनावन्स केला तुमी येया आनी
हांगासर कितें बरें आयकूंक मेळटा तें तुमी खाण घेया आनी सर्वांक तुमी तें वांटा म्हणून. पूण आमी बायबलांत ती वाचता थोड्यांक मात विसलां तशें हांगासरी तुमकां मात्र विसलां देखून तुमकां परत ते पटी अभिनंदन पाठयता कित्याक तुमी हांगासर आयिल्ल्याक. आनी मोगाच्यानो हांव सट्टीक हांगासर उलोवंक वचना कित्याक येदोळसो हांगासर आमचे संपन्न व्यक्ती हांगासर आसात. ते आयच्या कार्या विशयांत ते आज हांगासर उलयतात. आमी तांचें आयकोवया आनी आमच्या पिरगजांनी कोण हांगासर येवनात तांकांय वचून आमी सांगया. कित्याक आमचो मेन विशय जावन आसा डिसेंबरांत वा जानेवारींत तालूक पंचायत इलेक्शन येता. तेन्ना एकल्या क्रिस्तांवांच्या मुखार एकल्या क्रिस्तांवान रावचें नाका. दोगां मुखार रावता आसतना आनी एकलो तांचे वरवीं उणें वोट आसुल्लो तो विन जाता. ताणें विन जावचें नाका. आमच्या समाजेचो तो खंयच्याय पार्टीचो जावं दी, तो खंयच्याय पार्टीचो जावं दी, तो कॅथोलीक आसा क्रिस्तांव आसा, आमी ताका सपोर्ट करया. आमचो म्हणलोच तो एक उद्देश जावन आसा. आनी त्या खातीर आमी हर एका वारड्यांनी आमी हे कार्यक्रम करनासाव. न्ही आमकां वेळ आसा न्ही आमकां कार्यक्रम जाय म्हणून आमी हे कार्यक्रम आमी करना. आमच्या लोकांक बरेपण जाय, आमच्या लोकांक हातूंत कितें म्हणी मेळाचे आनी मुखेलदाळे खंयच्याय आज पंचायतान जावं पुरो आमचे कोणी आसा तर आमकां तांचे लागीं वचून उलयल्यार कोंगड्यांक कितें उलयल्यार ते आमचें काम करून दितात. ना तर येल्ले बाले येल्लांजी बाले म्हणटात. त्या खातीर मोगाच्यान कालच हांवें एक व्हिडियो पळयतना एका पार्टीच्या ताचें नांव हांगासर काडना आनी एका पार्टीच्या MPचे ताणें म्हळें రాజకీయ బేతేనే పార్టీ ఓలావాడు ఎంగల్నా కుడ్లాదారే కొంచెం మినిస్టర్షిప్ తిక్కాడు. तशेंच मोगाच्यानो आज म्हणटा आमच्या कॅथोलिकानो आमच्या समाजाच्यांक आमी मुखार येया, आमी राजकीय येया, आमी जावंक पुरो दुदाच्या हातूंत त्या विशयी संपन्न म्हूण व्यक्ती तुमकां सांगूंक पुरो तुमी तें आयकया आनी दुसऱ्यांक येनातल्यांक वचून सांगा. आनी वडलो आमच्या विगारवार बापायनी सांगलें आमी खंडीत जावन शिस्तेचे मनीस. आमचो पुरशांव जावं पुरो आमची प्रतिभटना जावं पुरो शिस्तेन येतात. तांकां पुलिसांक कोदाळे तकली म्हूण आसना. निकलेट इंकलू बारोड पंडितीचे निकलू शिस्तड मालपुवार म्हणटात. कित्याक आमी तें लिसांव लांटावन ह्या जाका मरिपा जावं पुरो सिस्टम मरिपा जावं पुरो आमच्या आवय बापायतान जावं पुरो आमी तें शिकोवन आयिल्ले. देखून मोगाच्यानो आमी राजकीयांत ती मुखार येयचे, आमी सुखान समाधानेन मुखार आमची जिणी आमची न्ही आमची जाली मुखल्या आमच्या भुरग्यांची जिणी बऱ्यान आसा जाय तर आमी राजकीयाक आमी येयचे आनी मुखल्या दिसा आमी राजकीयांत आमी सांगात आसा जाय. आमचें तें एक काय म्हणटात एकवट आसा जाय. तेन्ना मात्र आमी सांगाता उरोवंक जातलें, ना तर खंडीत जावन कस जातलें म्हूण सांगता हांव. आनी मोगाच्यानो हांव चड उलोवंक वचना. इतल्यार हांव म्हजी 2 उतरां अखेर करता. तुमकां सोमेस्तांक देव बरें करूं. जय कॅथोलीक सभा. देव बरें करूं. संतोष डिसोजा तुका. आतां आमच्या तिनी वारड्यांत कोणी म्हणी ग्रामपंचायतांत जिखून आयिल्लीं वा सोलवाल्लीं तशेंच आमच्या सोसायटींत ती खंयची सोसायटी जावंक पुरो तातूंत अध्यक्ष जावन वावर करनासची आसल्यार दयेकरून आमच्या विगार बापा लागीं तुमी येवन आमची ल्हान काणीक घेवंक तुमच्या लागीं हांव विनंती करतां. सोलवाल्लीं वा गेलवाल्लीं तशेंच सोसायटींत दयेकरून वेळाचो अभाव आसा देखून बेगीनच येवन आमचो मान तुमी स्विकार करूंक तुमच्या लागीं हांव विनंती करतां. आतां प्रस्तुत ह्या वक्ता सोलवाल्लीं आनी गेलवाल्लीं तशेंच सोसायटी ती खंयची जावंक पुरो श्रीमती लिडिया पुर्टाडो तशेंच आमचो निरोडेसो राजेंद्र पिंटो पंचायत मेंबर तशेंच लायन्स क्लबांत उन्नती सोसायटीची अध्यक्षीण तशेंच तोकोर पिरगजीची तशेंच आमचे दयेकर मुखल्या दिसांनी तुमकां उत्तम भविश्य आमी मागता. बेगीनच ग्रामपंचायत एलिसांव आसतलें जानेवारींत आसा म्हूण चिंता. तशेंच तालूक पंचायत जिल्हा पंचायतांत तुमकां उमेद आसा तर
कॅथोलिक सभा तुमचे संगी आसा म्हणून आमी व्हरतो अभिमान भोगतां. तुमच्या संगता वावर करतले हांव म्हणून तुमकां पाठिंबो दितले हांव. आज मात्र येवन तुमकां आमी मान करचो न्ही. मुखल्या दिसांनी तुमचे संगी आमी सदांच आसाव म्हणून ह्या वखदां आमी तुमकां भरवसो दिता. जसिंताबाई तशेंच राजेंद्र पिंटो, सरिता ओके काटी पडला तावन दोगा आमचे पेजार वारड्याचो बचप्यांचो तशेंच आमच्या गॅरंटी योजनेची अध्यक्षीण हांगा कापूची आसा रीना डिसोजा. तुवें येवन आमचो मान कण घेवंक तुज्या लागीं हांव विनंती करता. गॅरंटी योजनेची अध्यक्षीण जावन वर्ती सेवा ती करनासा. केवळ ग्रामपंचायतांत 12 दिसांनी रावून केवळ 10 वोटाक सोलवाले करूं. आतां मुखले आमी संपल म्हूण व्यक्तीची उतरां आयकूंक आसात. मोगाच्या पात्रांनो आनी मोगाच्यान हांवें आज उलोवचें टॉपीक इलेक्शन न्ही. हांवें उलोवचें टॉपीक काडलें म्हणून सांगल्यार म्हजे लागीं वकील जावन जायत्यो क्रिस्तांव लोक येता. तांणी म्हजे कडेन विचारचें कालें तें विचारतात तें हांवें तुमकां हांव सांगूंक आशेतां. एक मस्त इम्पॉर्टंट टॉपीक लोकांनी विचारचें कालें म्हणून सांगल्यार वील म्हळ्यार कालें. वील कशें करचें, वील केल्यार प्रयोजन कालें, वील करना जाल्यार कितें जाता हें एक लोक विचारता म्हजे लागीं. आतां तुमी पुरो लोक हांगा जमल्यात. तुमीन तर म्हाका इल्लें तुमकां कालें नॉलेज आसा. हांव तुमच्या लागीं येतलो. तुमीन तर म्हाका सांगल्यार जालें तुमच्या प्रकार वील म्हळ्यार कितें. तुमकां मस्त जाणांक विला विशयांत ताजे वळख गोत्ता. वील म्हळ्यार हातूंत 2 रीत हांवें सांगचें पडटा. आतां कानुना प्रकार एक मनीस मेलो जाल्यार ताणें वील करूं ना जाल्यार ताजी आस्त कोणाक येता म्हणून कानून बरयता. आतां एकलो मनीस एकलो काजारी मनीस आसा म्हणून चिंत्या. ताका बायल आसा, ताका भुरगीं आसात. कानुना प्रकार 3 1 वांटो ताज्या बायलेक येता. 3 2 वांटे ताज्या भुरग्यांक येता. चेडो म्हणलें भेदभाव नाशें तें येता. हें सिट्युएशन आतां बायलेक 3 1 वांटो, भुरग्यांक 3 2 वांटे हें एवॉयड करीजे. हांवें काल चेंज करूंक आसा जाल्यार तें डॉक्युमेंटाक आमी वील म्हणटा. ना जाल्यार कानूना प्रकार कालें आसा बायलेक 3 1 वांटो येता. आतां फॉर एग्जाम्पल आतां एक विशय जाता. एक मनीस आसा ताका ताजें सगळें आस्त ताका ताज्या बायलेक दिवंक जायचें. काल्याक म्हणून ताजीं भुरगीं तांच्या इश्टाक तांणी जाय जाल्लें तीं करनासात. ताणें कानुना प्रकार वील करना जाल्यार ताजी आस्त ताज्या बायलेक येता, भुरग्यांक येता. फाल्यां खंय म्हणी तो देवा दिन जालो जाल्यार ताजी बायल कश्टाक पडोवंक सिट्युएशन जाता. आतां भुरगीं सांगूंक पुरो मम्मी तूं वचून आश्रमांत वचून राव और तूं घरांतून भायर वच. आमकां आस्त जाय जे. एका सेन्साक 15 लाख रेट आसा. घराक 1 करोड रेट आसा. आमकां बेंगलोरांत आमकां फ्लॅट काडूंक जाय जे. अलें पुरो परिस्थिती येवंक पुरो. सो आमी वकील जावन थोडे बडी कालें करता म्हणून सांगल्यार एकलो मनीस आमचे लागीं येताना पयलें आमी सांगचें कालें तो वील करता म्हणटना आमी सांगता ताका
तुजी बायल तुज्या वाटी समासा गे सायबा म्हण विचारता तो वय सायबा म्हाका बायल म्हाका बेरेकेन पळोवन आसा म्हणून. ताका हांवें तांकां सांगचें फस्ट काम खालें म्हणून सांगल्यार पयलें जावन तुमी खालें खरें तुमी इगर्जे मुखार बस दिल्ली तुमच्या बायलेक. सो तुमच्या बायलेक तुमी समाकरण ती अंतरच्या मुशेर पळोवंक आसचें काम तुमचें. सो तुमी कायलें करचें आतां तुमकां तुमच्या बायलेक दिवंक जाय सगळें आस तुमच्या बायलेक दिवचें. और एक मनीस आसा ताका बायल आसा 5 जाणां भुरगीं आसात. ताजी 4 जाणां भुरगीं पुरो बायले गांवांत पुरो आसात. एका भुरग्याक ताणें घरांत दवरला तूं आमकां पळोवन काण गे आमचे वाटेन राव म्हणून सांगून. उरलीं पुरो 4 भुरगीं बरे बायले गांवांत आनी बरे रितीन आसात. ह्या घरा रावल्ल्या आतां केन्ना वील करना जाल्यार ह्या कोण ताजें पुरो काम सोडून घरांत रावला ताका अन्याय जाल्यार बरें जावंक पुरो. सो हे कानून काडन कानुना प्रकार वांटे जायना अशें. आमचें आस्त आमचें बंगार आमचे पयशे कोणाक वसाजे तें बरोवन दवरचें डॉक्युमेंट वील म्हणचें. आमचो एक मनीस म्हणलो विटनेस जायचे म्हणून. आतां कोणें विटनेस जावंक जाता. आतां आमी जाग्याचेर रेकॉर्ड करता. एक आमी जागो खाणूंक पुरो आमी जागो खाण घेतना आमी आमचीच बायल आसता आमी ताका विटनेस जावन काण घेता. आमचोच भुरगो आसा आमी ताका विटनेस जावन काण घेता. कोणायकी आमी विटनेस काडूंक जावंक जाता. बट विलांत तुमी विटनेस करतना कोणाक विलांत वांटो आसा तांकां विटनेस करूंक जायना. तुमी मस्तू जाण आमचे क्रिस्तांवांचे वील करतात तांकां पुरो करूंक वता ते कायलें करतात म्हणून सांगल्यार ते विलान बरयतात मुजें आहलें पुरा मुजे बायलेक म्हणून बरयतात. बायलेक म्हणून बरयल्लो उपरांत रिजिस्टर करतात. रिजिस्टर करतना कायलें करतात साक्ष घालतना बायलेच साक्ष साक्ष जाल्यार कायलें जालें मेळचें पुरो प्रॉपर्टी बायलेक बायलेच साक्ष घाला बायलेन. तेदला कायलें करचें तेदला तो वील इनवॅलीड जाता. त्या विलाक कांय हक्क येना. सो कोणाक जे आमी विलान विटनेस कोणाक त्या प्रॉपर्टी त्या विलांत आमी कोणाक हक्क दिता तांकां त्या विलांत तुमकां विटनेस करूंक जायना. आनी कोण तांकां मस्तू लागीं आसा तांकांय विटनेस करूंक. फॉर एग्जाम्पल तुमी आतां एक बायले करतात म्हणून चिंत्या बायलेच्या भयणीक तुमी विटनेस केलें म्हणून चिंत्या. तेन्ना काही म्हणी तें वील कंटेस्ट जालें जाल्यार कोर्तीन जड्ज म्हणूंक आसा ನೀವು ಇಬ್ಬರು ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಲ್ವಾ ನಿಮಗೆ ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನೀವು ತಯಾರು ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಿ म्हणून सांगूंक पुरो. ताजे खातीर इंडिपेंडंट विटनेसीस कोण जावेत. इंडिपेंडंट विटनेसीस तुमचो गुरकार जावेत तुमचो नेबर जावेत कोणाक त्या आस्तींत कांय हक्क येना ताणें इंडिपेंडंट विटनेस जायत. आतां हें पॉयंट नंबर 1. सेकंड विशय काय म्हणल्यार आतां वील रिजिस्टर करीचे गे म्हणून. वील रिजिस्टर करची गरज आसा गे म्हणून. कानुना प्रकार वील रिजिस्टर करची गरज ना. पर आमी वकिलांनी काय सांगचें वील रिजिस्टर केला बरें म्हणून आमच्या फायद्या खातीर म्हणून सांगचें न्ही. वील कालेक रिजिस्टर करची गरज आसा म्हणून सांगता. आतां कालें जाता एकलो मनीस आसा तो वील करून मरता ताणें वील रिजिस्टर करूं ना. तो मेल्ले कुडले तें विलाचे डॉक्युमेंट कोणाचे हातान मेळटा. तो तें वील वाचता. तें वील वाचतना तो पळयता ताका तातूंत कांय मेळोना. तो कालें करता तें वील काडून रन्ने घालून सोडटा. ताका कालें जाता कांय ना डॉक्युमेंटच ना. केम तुमी रिजिस्टर केलें जाल्यार तुमचे विलाची डिजिटल कॉपी सब रजिस्ट्रेशन ऑफिसांत आसा. तो मनीस मेल्लो उपरांत तुमकां तें डेथ सर्टिफिकेट काडून तुमी तें सर्टिफायड कॉपी काडूंक जाता. ताज्या प्रकार तुमी विला प्रकार मुखार वचोंक जाता. सो हें सेकंड पॉयंट वील रिजिस्टर जायचे म्हणून. थर्ड इम्पॉर्टंट पॉयंट आतां वील करचो मनीस कसो आसा जे म्हणून.
आतां थोडे पटी कायलें जाता म्हणल्यार पावस येताना सत्रे हाडूंक दवरल्यार बरी जाता. एकलो मनीस घडीस आसा, लास्ट स्टेज आसा, तो आतां गे आनी 5 मिनटां उपरांत गे म्हणून आसा, त्या दळा व्हील करचे आलोचन येता मनशांक. तले व्हील वॅलीड गे ना, तें कोणें चॅलेंज करून जाल्यार वॅलीडच पुरा. कोणें म्हणे चॅलेंज केलें जाल्यार तें वीट वॅलीड जायना. सो कोण समाज चिंतपार आसा, कोणाक आपूण कालें करन आसा तें कळटा, तांणी व्हील केल्यार मात्र व्हील वॅलीड. आतां व्हिलांत अनेक एक इश्यू येता, एग्जिक्युटर म्हणून येता. हे एग्जिक्युटर म्हणून कालें, एग्जिक्युटर म्हणून सांगल्यार व्हील कोणें जारयेक हाडचो म्हणलो व्यक्ती, ते कोणेंय जावंक जाता. आतां खंय म्हणी बायल आसा जाल्यार बायलेक एग्जिक्युटर म्हणून करयेत, पुताक एग्जिक्युटर म्हणून करयेत, कोणाक एग्जिक्युटर करयेत. आतां थोडे पटी आतां सिट्युएशन खाली येता. आतां एकलो मनीस आसा, तो आंकवार मनीस. हांवें एक सांगचें, आतां फादराबानी हांगा आसात. आतां फादराबानी व्हील करीजे गे, करीजे. काल्याक म्हळ्यार आतां एक डिस्टिंक्शन आसा. आतां हिंदुवांत संन्यासी म्हणून आसात. संन्यासी म्हणून सांगल्यार पुरा सोडून आयिल्ले म्हणून. क्रिस्तांव कानूना प्रकार पाद्र्याब संन्यासी न्हय. पाद्र्याबांकी तांच्या घरा तांकां हक्क मेळटा, पाद्राबांकी तांकां तांचें इन्कम आसा. सो व्हील पाद्राबांनी करीचे. आनी कानूना प्रकार कायलें जाता, पाद्राबांचे प्रॉपर्टी म्हज्या प्रकार डायसिसन पाद्राबा प्रकार म्हज्या प्रकार तें हांगा कहलें डायसिसाक वचना. सेमिनिस्ट हांगा कोण कापुचेन वय थोडे आय थिंक सो कापुचेन गे कहलें तांचें प्रॉपर्टी हाका खंयच्याक तांचे सेमिनारीकच येता. सो तशें खाली आसा. सो व्हील करचें पुरो जाणांनी व्हील केलें जाल्यार तुमी कन्फ्युजन जावनचें उरोंक जाता. आतां फाल्यां एकलो मनीस मेलो, ताचें प्रॉपर्टी कायलें करचें, असले विशय येता. अनेक विशय. आतां तुमी बँकांत नॉमिनेशन करतात, वय गे बँकांत तुमी कायलें करतात, एक अकाउंट ओपन करतात, नॉमिनी यार म्हूण विचारतात. तुमच्या प्रकार नॉमिनीक पुरो रायट मेळटा गे? कोण म्हण सांगयेत गे? नॉमिनीक पुरा रायट्स मेळटात म्हूण सांगूंक जायना. ताचे लिगल हेर्स कंटेस्ट करता जाल्यार ताका नॉमिनी जस्ट ते सेटलमेंट करून दिवंक मात्र. एखादो लिगल हेर्स कंटेस्ट करना जाल्यार ताका मेळोवंक की साध्य आसा इफ दे आर नॉट अवेर. पाद्रपन समा सांगलें हे नॉमिनेशन न कालें म्हणून सांगल्यार आतां तुमी एक अकाउंट ओपन करतात. बँकाच्या मनशांक तुमी कोण म्हणून गोत्तुना, कोण म्हणे तो मनीस देवा दिन जालो म्हण चिंत्या. बँकाच्यांक कोणाक ते पयशे दिवचे बँकाच्यांक कळना. सो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट म्हणून एक कानून आसा. सो बँकिंग रेग्युलेशन ॲक्टा प्रकार बँकाच्यांनी कोण नॉमिनी आसा ताका ते पयशे हस्तांतर करूंक जातात कानूना प्रकार. हे पयशे हस्तांतर म्हणून सांगल्यार कानूना प्रकार तांणी दिवंक मात जावचे सोडल्यार ते नॉमिनेशन ते पयशे न्हय. कानून कालें म्हणटा, हांवें तुमकां पयलीं सांगलें, बायलेक 3/1 वांटो, भुरग्यांक 3/2 वांटे. सो कितले पयशे आसात कानूना प्रकार कोणा लिगल हेर्स आसात तांकां ह्या कानूना प्रकार वचाचे. के म्हणे व्हिलांत ह्या अकाउंटांत आले म्हणजे सगळे पयशे हांव नॉमिनीक दिता म्हणून सांगल्यार नॉमिनीक मेळटात. ना जाल्यार कितली आतां बायल आसल्यार बायलेक 3/1 वांटो, भुरग्यांक 3/2 वांटे दिचे. सो नॉमिनी तुमी करन म्हजे सगळे पयशे म्हज्या ह्या पुताक येतात म्हणून चिंतचे नाका, और ह्या दुवेक येचे म्हणून चिंतचे नाका. सो हे नॉमिनी विशयांत. आतां थर्ड लास्ट विशय, नॉमिनी घालचे आमचे युजा खातीर न्ही, बँकाच्या युजा खातीर मात्र. हां
ना ते बँकाचे म्हणून सांगून पुरो म्हणून दुसऱ्यांनी फाईट केल्यार मात्र दुसऱ्यांक वय ना ते वय हे प्रॉब्लेम तुमचे फाईट केल्यावर मात्र फाईट करणार काय प्रॉब्लेमच ना आता आता आमच्या मध्ये जाणार वय आम्ही तुमका सांगचे आता व्हील करतात आता एका घरा एक व्हील केलो म्हणून चिंत्या व्हील करून काय केले 1 लाख सगळे बापाईन दिवून सोडले तो म्हणालो कोण सगळे मिळवलो म्हणालो आम्हींत बेरेंकन आमच्या मध्ये माया मोगो आसून दी आम्हींत वांटेकन खाण घ्या म्हणून ताणें सांगले म्हणून चिंत्या त्यातला व्हील गेले तुमचे मध्ये माया मोग असल्यार व्हीलय गरज ना नॉमिनेशनय गरज ना कसलेय डॉक्युमेंट गरज ना खंय म्हणी हें प्रॉब्लेम आयिल्लें तेदल तुमी कालें करचें से हे विशय सो हांव आनी सर्तीक हांव उलोवंक अशें ना दुसरें कसलें क्वेश्चन आसलें तुमी विचारयात दयकर्न ह्या विशयांत आनी एक क्वेश्चन विचारया हांव मुखार मानेस्त प्रवीण पिंटोचे नंबर तुमकां सगळ्यांक दिता तुमी डायरेक्ट विचारचें कित्याक म्हळ्यार आनी की मस्त विशय आसात ताका आमी मुखार साथ दी जाल्यार सगळे एक दीस आपोवन हाडन हांगा आमी तरबेती दिया ह्या विशयांत हें आखरेचें क्वेश्चन एका बापायक पुतानी दुवो आसात आनी तूं दुवा मागीर एक धार्मीक मेळाची सिस्टर जावं येता त्या सिस्टरीक आस्तीन वांटो आसा गे सिस्टरांकी आस्तीन वांटो आसा सिस्टरांकी आस्तीन वांटो आसा पात्रांकी आस्तीन वांटो आसा दयकर्न ह्या विशयांत आनी क्वेश्चन दयकर्न ही विशय नाका म्हूण चिंता हांव आणखी मस्त क्वेश्चन आसात नॉमिनेशनाक ब्लड रिलेशनशीप कंपल्सरी गी नो नॉट रिक्वायर्ड ते एक मॅडमान खाली विचारले हॅलो वायदो ना एक पुढे व्हील केलो जाल्यार हॅलो एखादा ना तशें न्ही आतां पळय व्हील जारी येवनचें एकलो मनीस सरले उपरांत मात्र व्हील आसा न्ही तो सरच्या म्हणल्यार व्हील खाली डॉक्युमेंट मात्र व्हिलाक कांय वॅल्यू ना व्हील एकलो मनीस मेल्ले उपरांत मात्र व्हील जीव जाता हॅलो बायलांची प्रॉपर्टी गोवाक हॅलो 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 एक आता हे गो बायलां आसात ती थोडी खंय इंगड रावतात गो इंगड आसा बायल इंगड आसा सुमार मस्त वर्सां इंगड आसा नित्या मागीर गोवाची प्रॉपर्टी आसा तो आतां तो बायले दिवंक आशेना म्हणटा हांव बायले दिना म्हणटा तो दिना चड जावत मागीर तूं आनी कोणाक दुसऱ्या तो नॉमिनी करता ते जाका जाता आतां पळया काजार आसच्या मुशेर आतां गो बायले ओट्टो आसोन दी पयस आसोन दी काजार आसच्या मुशेर ती गो बायलांत बायल म्हणून जाल्ले कुडले तिका तेजो आस्तीचो हक्क मेळटात मेळनो जाल्यार ताणें व्हील करीचें व्हील करणं सर एक सवालान 2 क्वेश्चन विचारता एक नॉमिनी आता आमी आमच्या भुरग्यांच्या नांवार जे कितें दवरता आमच्या काला नंतर तुमी सांगला बरी आतां इल्लें टेंशन जालां म्हळ्यार भुरग्यांक की क्लेम करूंक काले नॉमिनी गुत्तू ना ते मेळटात म्हणचे मेळटात की ना काले आमी पयलेन काले प्रिपेर करून दवरचे की एक सेकेंड थोड्या मलगाड्यान ते गोंदळ घुसपळा डिक्लेरेशन मेळ्ळो जागो आजाच्या नांवार आतां आमी भुरग्यांक इक्वल डीजे पडत की म्हाका जाय जाल्यार बरी दिवत की पळया आमचे आतां क्रिस्तांव कानुनांत आनी हिंदुवांच्या कानुनांत एक डिफरन्स आसा डिफरन्स काय म्हळ्यार आतां आमी हिंदुवांच्या कानुनांत ಹಿರಿಯರ ಕಾಲದ ಆಸ್ತಿ म्हणून आसा ओके पित्रार्जित आस्ती म्हणून सांगता अनडिवायडेड फॅमिली प्रॉपर्टी म्हणटा HUF म्हणटात हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणटा हे म्हणटात त्या कानुना प्रकार हिंदुवांच्या कानुना प्रकार कोण कोण त्या फॅमिलीन जल्म जाता तांकां पुरंक एक हक्क येता क्रिस्तांवच्या कानुनान तशें ना तुमची आस्त तुमच्या ग्रेट ग्रँडफादर जावन आयल्यार ते तुमचे स्वयार्जित आस्त जाता तुमचे ग्रँडफादरान ऑर तुमच्या आजान ऑर तुमच्या बापायन तुमकां एक जागो बरोवन दिलो म्हण चिंत्या ते तुमचीच आस्त तुमकां कोणा जाल्यार दिवं तुमकां खंय म्हणी तुमकां खंय म्हणी तुमच्या बायले भुरग्यांक दिवं नाका जाल्यार तुमकां फादर ऑस्टीन पेरेस मोगाचो जाल्यार फादर ऑस्टीन पेरेसाक तुमकां दिवंक जाता देव बरें करूं
ह्या विशयान सोडल्यार मस्तू जाणांचे क्वेश्चन आसात, दयकर बेजार करनाकात. मस्तू विशय आसात आनी मुखार आतां एक तांणी सांगलें क्वेश्चन, आश्रमाक एक जागो दिलो म्हूण सांगून. आतां काळें करत, आतां व्हील बरयला, आतां काळें जाता म्हणून सांगता. आतां भुरगीं आसात, ओके, ती भुरगीं काळें करतात. आश्रमाच्यांक एक गोश्ट आसना, व्हील आसा म्हणून सांगून तांकां आश्रमाच्यांक व्हिलाची कॉपी समिती मेळोना. रिजिस्टर केल्यारय भुरगीं काळें करतात, तांकां ते व्हील पळयतात. व्हील पळयले कुळें तांकां कळटा तांकां आस्त म्हणून तांची इल्ले आस्त आश्रमाक गेला म्हणून. ते व्हील कान उडयतात आनी तेच वांटे काणकान घेतात. सो आश्रमाक आनी तुमी दितना सो हें देव बरें करूं. देव बरी सांज दिवं सुमेशतांक. म्हाका हांगा उलोवंक सांगता आसतना सुमार एक अर्दो घंटो तुवें उलयचें म्हूण सांगिल्लें, देखून हांव इतलें प्रकांड येवन आयलां. आनी आतां म्हाका रॉल्फीन गट दिल्या 10 मिनटां म्हूण, देखून हांव इतलेंच उलयतां. मोगाच्या न्हू, फाटल्या दिसांनी एक 2 संगतीचेर आमचें गमन गेलां जावंक पुरो. खंयच्यो म्हूण तुमकां एक कळीत आसात की एक 2च संगती आमकां चड जावन अफेक्ट जावच्यो तोल्यो. एक आनी एक तें गरजेचेंच. हांव सांगता, हांव वेळ पाड करूंक वचना. एक ट्रंपान ताचें ट्रम्पेट फुंकलां, गोत्ता मू तुमकां. भारतीयांची आमकां आनी गरज ना, आनी आसले उरले तुमी तुमच्या गांवाक फाटी वचा म्हूण सांगलां. आनी ह्या वेळार कांय जालें म्हळ्यार आमच्या हांगा कोडयाळांत या आमच्या आनी प्रत्येक जण आमच्या समुदायांत आशिल्ल्या मुस्त जाणां तरणाट्यांची सपनां पुस्क जालीं. आवय बापाय एक भुरग्यांच्या घुस्तार एक 6 म्हयने ये पटी इंडियांत आनी एक 6 म्हयने स्टेट्सांत रावया म्हणलें तेंय गेलें. आनी एक बरी जावं या सून थंयची मेळ्ळी जाल्यार बरें आसलें म्हणलें एक सोपान आसलें तेंय गेलें. ती एक गजाल. दुसरी गजाल आमकां सगळ्यांक कळीत आसा, सर्वे जावन आसा. कितलें सांगल्यारी आमच्या ह्या जागांनी मिसा वेळार सांगल्यारी आमच्या मनशांक हें समजूंक समजना त्या सर्वेची कितें गरज की म्हूण. आज अर्यकी चलता अंकसंख्याचेर. आमचें बळ कितलें आसा, आमचें स्ट्रेंथ कितलें आसा ताचेर वंदून आमकां जाय जाल्लीं सौलभ्यां सरकार आमकां दिता. ही परबू नकलो 2% उरलेर अकले जाय घेवन पोडू. आमचो संख्या इल्लोसो चड जायत जाल्यार आमकां सरकारी सौलभ्य चड मेळटात. आमी काले तिके वचून घट्ट रावन इल्लें उलयल्यार तिके मेळची चान्स आसा. रॉल्फीक तें बरें गुत्त आसा, आमी कितले हातपाय दर्जे की म्हूण सांगून जाल्यार मेळनात. ह्यो 2 संगती विशयांत आमी इल्लेशें गमन घेतल्यार मुखल्या दिसांनी आमचें ह्या देशांत आमचें अस्तित्व म्हणलें कितें आसा तें आमकां आमचो हात धरीत म्हणलें एक चिंता. बाप ऑस्टीन पेरिसान सांगलें आमी शिस्तेचे मनीस, हें कराकर सत, पूण 2 नंबराच्यो शिस्ती मात्र आमचे लागीं नात. एक आमचे लागीं राजकी शिस्त ना आनी एक सरकारी सौलभ्यां कितें मेळटात ही शिस्त आमचे लागीं ना. दुसरी पुरा शिस्त आमचे लागीं आसा. आमी रेतीरेक येता, खंडी जावं, आमी मिसाक येता, सदां मिसाक येता, आराधन मागणे मिसां सोडूंक सोडिना आनी पुरशां पदराबान सांगलेलें. पूण ह्यो पुरो संगती करन जर तर आमी आमचें अस्तित्व दाखयना जाल्यार ही शिस्त आमकां कितल्याक गरजेक पडात. देखून मोगाचें न्हू, हांव पळयत पुस्तकांत न्हू 3 उपादेश सांगून म्हजें उलोवपाक सुरवात दिता. मातेव, मार्क आनी लूक 3 गडे अशें सांगतात, तुजो करताय तसो तुज्या पेल्याचो मोग कर. तुजो करताय तसो तुज्या पेल्याचो तूं मोग कर. आनी हें आमी खंडी जावन करता. आमी आमच्या पेल्याचो मोग करता, दान धर्म दिता, तांच्या गरजेक पावता, हें सगळें करता. दुसरो उपादेश, चक्रवर्तीचें चक्रवर्ती दी, देवाचें देवाक दी. आनी हें आमी करता. आमी आमकां 70 जाणां कळीत आसा
आमी लायन रावन मॅस्कॉमाचें बिल्ल बांदिल्लें आसा, उदकाचें बिल्ल बांदिल्लें आसा. आतां बरो ऑनलायन जाता, सोडया ती गजाल. आनी परच्या नोट बॅना वेळार लायन रावन पयशे काडिल्ले आसात, घाल्ले आसात. आतां बरो ऑनलायन जाता. आनी तिसरो हो गरजेचो उपादेश. मागा आनी तुमी घेतल्यात, सोदा आनी तुमकां मेळटलें, बडया आनी तुमकां उक्तें जातलें. आनी आमी क्रिस्तांवांनी सालवांचें हांगाच आमकां मागोवंकी गोत्तुना, बडोवंकी गोत्तुना, सोदूंकी गोत्तुना. आनी कोणें सांगल्यार तें आयकोवचें त्राणी आमकां ना, तांकी ना. एक याजक अशें म्हणटा, आमी केन्ना 3,000 रुपयांक 30 फावटी सरकार ऑफिसाक धांवोंक शकतांगी, ते दाळा मुकल्या दिसांनी 30,000 रुपये जोडूंक खाली 3 फावटी धांवल्यार पोवता म्हूण. समजलें गे कालें गे म्हूण तुमकां समजलें गे. 3,000 रुपयांक आमी 30 फावटी धांवताना आमचे हात पांय करता. हें कोणाक जाय सायबा, तो एक फावटी गेल्यार एक फावटी मेळना म्हणल्यार आमची खंत. पूण आनी एक फावटी 30,000 रुपया मेळटा म्हणटाना आमकां पयले वचून कळीत जाता कोणा लागीं वचचें गे म्हूण. आमी खाली 3 फावटी गेल्यार पोवता. आतां सकाळां तकली लयतात, पूण आमी कोणी करना. ही आमची परिस्थिती मोगाच्यानो. देखून आज आमची परिस्थिती खंय पावल्या गे म्हळ्यार कसली सरकारी सौलभ्यां आसल्या कुडले आमी कोण जाय तांच्या घरा बागलार वसाचे, एप्लिकेशन काडून हें फिलअप कर सायबा म्हूण सांगिचे, दस्खत मातयेंत घालतात. आनी ताच्या उपरांत कांय मेळटा पळय ते आनी ताच्या घरा बागलार दिजे. ही आमची परिस्थिती. पूण मुस्लीम धर्मांत तुमी पळोवंक जाल्यार आज अल्पसंख्याकाक जावं दी, सरकारी सौलभ्य जावं दी, या पंचायत ग्रामपंचायत कालें जावं दी, मेळचें पयलें नांव येता मुस्लिमांचें. हांव तांकां विरोधी करना. मुस्लीम आमचे बरेचशे अल्पसंख्याक. जर तर तांकां हें करूंक सांगता आनी तांकांचें अवेरनेस आसा जाल्यार आमी इतलें बरो आयकोन ह्या सालांत इतलें जमोन आमी आतां कितले पर्सेंट आमी आपणावंक शकता हें आमी विचारलां गे. या आमकां हाची गरज ना म्हूण बगता गे, या आमकां हें नाका म्हूण बगता. सरकार आमकां क्रिस्तांव म्हणल्या खातीर हें दिना. सरकार दिता आमी आमचे टॅक्स बंदचो आमचे टॅक्स बंदलो आयवाज आसा. आमी अल्पसंख्याक आनी ह्या अल्पसंख्याकान आमी क्रिस्तांव आसां, मुस्लीम आसां, जैनाचे आसां, पारसी आसां, आनी हांकां सगळ्यांक ही सौलभ्य मेळटा आसतना आमी मात्र हें जोडून घेवचें अवकाश वगडावन घेता. मोगाच्यानो फाटल्या दिसांनी हाच्या पयलें हांवें वो एक आशिल्लेंच एक भाशण हांवें केल्लें. सुमार 1 म्हयन्या आदीं हें जोडून घेवंक हांवें विविध दफ्तरांक भेट दिल्ली आसा. आनी तांच्यातून आपणायिल्ली मायेत इतली आसा. आमकां कृशिकांक, तोट आशिल्ल्यांक, ह्या अल्पसंख्याकांक कितें बरो सौलभ्य मेळटात हाची संपूर्ण माहिती म्हजे लागीं आसा. पूण वेळाच्या अभावान हांव तें विस्तारीत रितीन सांगूंक वचना. म्हजे नंबर तुमकां हांव दितां, या तुमकां कोणाक संपर्क करचें म्हूण सांगता. तांकां तुमी सांगल्यार मेळ्ळ्यार तुमच्या समस्ये परिहार जातात. हांव प्रमुख जावन 4 संगते विशयांत उलोवंक आशेता. 4 संगती. एक हांगासर कृशी तोटासचे कितले जाण आसात? कृशी तोटासचे दयाकान तितकेशे उबे रावशात की कृशी तोटासचे माडी या गादे कोणी कालें करते जाल्यार ओके बसा. आतां खाण घेवन तोट करचे कोण म्हणी आसात की खाण घेवन ह्या लिजर खाण घेवन येतले काले म्हणी आसात की खाण घेवन तुमी करतात. ओके. तुमच्या पुर्वजांतावन आयिल्लें कोणाक आसा? पुर्वजांतावन तुमकां मेळिल्लें पुर्वजांतावन. यश मोगाचें हांवें कितें विचारता गे म्हूण सांगल्यार आज आमची आस्त कितें आसा ती एकच पणगेल पडल्या, नाजाल्यार मापळ्यांक इकून जाल्या. आतां ते स्टेट्सांतून फाटी येवचे आसात पळय, तांकां दिवंक आमचे लागीं उरलां खाली पयशे मात्र ते जागो इकल्ले. आनी ते मुख जाल्यार मोदी ताका केरळा आतां घालता म्हूण गुंतून आमकां ते घेतली जाल्यार आमचीं भुरगीं वाटेरच. आमी आमचें भविश्य सोडया, आमच्या भुरग्यांचें भविश्य आमी चिंतून जाल्यार भोवशा तितकेशे गंभीर रितीन आमी हें चिंतचें पडटा. आज अरियेका कृशिकाक सरकार विविध रितीची सौलभ्य दिता.
पूण तें वचून आपणावची तांक ताचें अवेरनेस आनी तें काल म्हणटात एक चल म्हणटा चॅलेंज हें आमकां आसा जाल्यार हें आपणावंक सलीस. तोटगारिके आनी कृशी इलाखे हांगासर मेळची सवलभ्य कितें म्हूण सांगल्यार आनी निरावरी आमकां कळीत आसा. आतां आनी एक सवाल तुमकां कृशी करतल्यांक विचारता. तुमी ह्या सरकाराच्यो सवलभ्यो जोडचे प्रयत्न केला गी, जोडल्या गी, मेळ्ळां गी, दयकन कोण म्हणी मेळिल्ले पडोलू उबे रावल्ले मुस्त जाण आहात. आतां एक 4-5 जाण मात्र हातूर घालतात. आतां हांव बसा तुमी आतां काणयेन येतल्या कडेन विचारता तुमी कित्याक काण येवना, कित्याक काण येवना सांगा. आयचे पेपर वसा आयच्या पेपराचें तें करेक्ट स्टेटमेंट आसा. दक्षिण कन्नड जिल्ह्यांत सुमार 100 चिल्लर पोस्ट खाली दितात आनी तांतूं समाजचे पोस्ट खाली डायरेक्टराचे मात्र उरले तुमच्या घरांनी येवचे ते इन्स्पेक्टर कोण आसात पळय अभिवृद्धी अधिकारी ते 52 पोस्ट ते पुरो खाली आहात. आनी देखून सरकारांत कितें बरा ती हें आसात स्कीम आसात ती तुमकां मेळनात. पूण आमी वगत रावल्यार हें काम जायना. कृषी इलाख्याक हांव गेल्ल्या वेळार निमावर जास्ती भरतारे म्हणटात पूण कितले जाण हें व्हरतात म्हण आमकां गुत्तुना. आतां हांव पर्सनली तांचे लागीं वचून उलयल्या. तांचें कृषी अधिकारीचें सेंटर अशें आमच्या हाचेडे सेंट एग्नेसिसकाला कडेन थंय गेल्यार थंय तुमकां संपूर्ण माहिती ते दितात आनी कितें पुरो स्किमा आसात तें पुरो दितात. आनी जर तर आमकां घरा येवन तांणी सांगितलें म्हूण सांगल्यार सरकारान 52 अधिकारींक अपॉयंटमेंट करीचे ताचे उपरांत जालें तेरा बशा आमच्या हांव मुग्धात कोण ना. देखून मोगाच्यानो थोड्यांनी हांव विचारतना थोडी तिके वगत नर्क घाली आमी कित्याक तें काण येवन म्हूण सांगून आमकां मायेत ना जावंक पुरो या आमकां मोन ना जावंक पुरो या घरांत आमच्या तोटान कितें आसा तातूंत आमकां समाधान जावंक पुरो हो विशयच न्हय. सरकार कितें चिंता गी म्हूण सांगल्यार आतां आमकां अल्पसंख्याक निगम दिला आनी क्रिश्चन डेव्हलपमेंट बोर्ड आनी दिल्यात आनी सुमार एक 500 करोड 100 करोड आमकां ते पयशे दितात. आमी जर तर केवल आमचे इगर्जेचे दोरे बांदूंक सिमेस्त्रेक लायट घालूंक ते पयशे यूज करता जाल्यार आमच्या तोटा खंय तान पयशे मेळटात सांगा. आमी ते गळचिना जाल्यार 500 करोड आसले येवच्या वर्सा खाली 50 करोड करतात, खाली 50 करोड करतात. आनी ते आमी गळसूंच्या खातीरच जायते फावटी आमच्या इगर्जेत आमी आमच्या प्रोजेक्टां करना ते पयशे करसूंचे प्रयत्न आमी करता. लोक ना जाल्यार लोक आमचे गळचिना जाल्यार आमच्या समुदायाच्या अभिवृद्धी खातीर म्हण आमी गळशिता. जर तर आमची समुदाय आमचो लोक हे पयशे गळसूंक प्रयत्न करता जाल्यार आमकां ही परिस्थिती येना, आमचे पयशे फाटी वचनात. पांडेश्वराच्या अल्पसंख्याक निगमांत आमी गेल्यार थंयसर म्हणटात निमावर यार बरें दिला म्हणटात. निमावर यार बरें दिला आमी हेचें प्री मॅट्रीक पोस्ट मॅट्रीक ह्या स्किमा खातीर मात्र ताचे उपरांत आमकां सेल्फ एम्प्लॉयमेंटाक इतले पयशे मेळटात, आमचे एड्युकेशनाक इतले पयशे मेळटात. आमी वचून फादराबांच्यात पळय धरता फादराबांक इरार करता फादर आमकां काले म्हणी करा म्हूण सांगून. पूण सरकारांत आमकां मेळचें रीण काणयोंक आमकां कितें समस्या सांगा, आमकां कितें समस्या. पांडेश्वराच्या अल्पसंख्याक निगमाच्या सेंटराक तुमी वचा, तुमची भुरगीं कितलीं व्हड जाल्यां तें हांव न्हयना पूण तुमकां तुमच्या परिसरांत तुमच्या फिरगजेंत जर तर भुरगीं आसात गरजेवंत भुरगीं आसात जाल्यार मोगाच्यानो हाची सवलभ्यां आपणावचे आमी प्रयत्न करया. तोटगारिकेक विविध रितीचे सवलभ्य आसात. तुमी आनी निरावारी करयेत, उदक संग्रह करयेत, ताकाय सरकारांतल्यान पयशे मेळटात, ताका तांचे मेजरमेंट पुरो आसात कितले कितले दितात म्हूण ते सांगतात. पोपळां सुकोवंक ते सोलार पॉलिनेटल एक शेड करतात ताका पयशे दितात, ताका पयशे मेळटात, तांचे मेजरमेंट आसा. तुमचे लागीं इतलेंच थॉट म्हूण आसा जंय सुमार 2.5 एकर थॉट आसल्यार 2.5 एकर थॉट आसल्यार तुमच्या बजेटांतले 40% वा 2.28 लक्ष इतले पयशे तुमकां मेळटात, इतले पयशे तुमकां मेळटात. उण्या जाग्यार कृशी करचें येवजन
हें आनी एक येवजन आतां सर्तांव जावन नर्सरी विशयांत आतां थंय हांगा मार्गार तुमी आमकां पळयतात म्हजे लागीं एक अर्दो एकरो जागो आसा तातूंत काल व्हडलें करयत म्हण आमी चिंतां आज अर्द्या एकराचेर करोडांनी व्यार करतात थोडे कृशीक नर्सरीचीं झाडां लावूं नर्सरी कर नाणी पुरा आनी हाकाय सरकाराची मान्यता आसा हाकाय तुमकां सरकारांतल्यान जाय तर तो फाटिंबो मेळटा आनी आतां आनी एक कृशी मशरूम आमकां सगळ्यां आणाबे कृशी ही अपुर्बायेची एक कृशी आनी इन्कम येवची कृशी आनी हाकाय सरकारांतल्यान भरपूर फाटिंबो तुमच्या योजनाक मेळटा आनी तो 3 नमुन्याची कृशी आसा एक आमी जेवणा खातीर उपेगसूंची मशरूम आनी एक खाली बियो उत्पादन करूंक आनी एक हें मशरूम हें कुसल्लें मशरूम जाले पुरो ताचें गोबर करूंक ह्या 3 योजनांक सरकारांतल्यान जाय परतो फाटिंबो मेळटा हांवें म्हळें तोटांत उदक संग्रह करचें हाचे सांगात आमकां मसली पसून कितें जाता आज तुमी मुडबिद्रीच्या त्या सायडीक पळोवंक गेल्यार एक क्रिस्तांवांचो मानेस्त आपल्या तोटांत बरी अपुर्बायेची मसली पसून आसा आमी पिलीकुळा गेले जाल्यार थंय व्हडलें हें आसा केरें आसा तातूंत वर्साक हेपटी मत्स्य मेळा जाता आनी थंयसर जावच्या मसलेक अपुर्बायेचें कांयच आसा लोक रास पडोवन ती मसली थंयच्यान व्हरता आनी ह्या योजनाकी मिनुगारिके इलाकेंतावन प्रोत्साहन मेळटा आमचें फिशरीज कॉलेज आसा जप्पिनामगारूंत तुमी थंय गेल्यार मसली पोसचे विशयांत संपूर्ण रितीची म्हायती तुमकां ते दितात आनी मसली खाली खावची मसली मात्र न्हय डेकोरेटीव मसली एक्सपोर्ट करूंक आमच्या एक्वेरियमाक गरज आसची मसली आमच्या मलेरिया निर्नाम करूंक गरज आसची मसली हाचें सगळें उत्पादना विशयांत गरज आसचें संपूर्ण रितीची म्हायती ते तुमकां दितात आनी मिनुगारिके इलाकेंतावन आमकां कितें प्रोत्साहन मेळटा हें सगळें ते आमकां सांगून दितात कृषी इलाके विशयांत हाचे किसड मायेत आसा कृषी इलाक्यांत तुमी जाय जाल्यार हांव तुमकां ताचे नंबर दिता तुमी ते नोट करून काणजेवेत आनी तुमकां कितेंय गरज आसा जाल्यार ते तुमकां संपूर्ण रितीन फोनाचेर सांगतात डॉक्टर महेश हे नंबर बरोवन काणजे डॉक्टर महेश आनी हो दक्षिण कन्नड जिल्ल्याचो इन्चार्ज ताचे नंबर 7975301627 डॉक्टर महेश 7975301627 हांवें सांगिल्ले बोस थोडे विशय हांवें तुमकां सुरू करता सांगिल्लें हांव एक कृशीक न्हय पूण इल्लीशी मायेत आपणावन आयलां आनी तुमकां इल्लें बडोवंक आयलां तितलेंच आनी मागचें सोदचें काम तुमचें आनी त्या उपरांत आसा मोगाचें न्हू पशुसंगोपने इलाके म्हणटाना आमकां रपक्क जळकोवचें दुकोर मात्र आनी कुंकडां हे दोनी आमकां क्रिस्तांवांक तितके लागशिल्ले म्हूण सांगीत हांव पशुसंगोपने इलाकेक गेल्ल्या वेळार थंयसर थंयच्या आमच्या डिस्ट्रिक्टाच्या अधिकारीन म्हाका सांगलो विशय बारीक अपुर्बाय म्हूण दिसलो दुकरांचें पोसप तें आमकां क्रिस्तांवांक मात्र लागचें सारकें न्ही हाका कॉम्पिटिशनांत ना हाका हें पोसूंक कोणी येवंक येनान देखून ह्या क्षेत्रांत आमी जायते मेतेरपण घेवन आनी तो आमकां फायदो उठोवंक जाता म्हाका पोरस कळून आयिल्लें कितें म्हूण सांगल्यार दुकराची वोब आसा आनी आमी आतां 17 जाणांनी आमकां वोबलेस आमकां ती सरप पुरा नाका देखून खाली मास दी सायबा म्हणून गटाचें मासी खातात हांगाय थोडे वोब तांतली काण खाली मास सर्तीक मोला विकतात पूण मोगाच्या न्हू ती वोब ल्हान ल्हान गुळे करून एक्सपोर्ट करतात हें म्हाका कळिल्लें परत थोडी जाणां थोंड उक्तें करतात हें म्हाका कळिल्लें पोरस कोडयाळांत एक 2-3 गडे ह्या सरकाराचें आर्थीक सहाय घेवन सुमार एक 75 लाख तावन 1 करोड म्हणसर ह्या बजेटीक पडटा तें करूंक आनी ते एक्सपोर्ट करतात पळय आलोचन करा दुकर पसचें एक आलोचन करा पळया तेणें माशी जाता तेणें ते सर्बेचे बॉल करून इकूंक जातात आमकां लागचें आनी एक कुकडां पोसप आमचे लागीं साबार जाण जायते जाण आमी बोकड्यांक पोसता म्हूण सांगून इन्वेस्ट करून आतूर उलपायले जायते जाण आसात आनी तातूंत कितले जाण सक्सेस जाल्यात म्हणलें हांव नेना
पूण अंकिअंश प्रकार पशुसंಗೋಪನೆ इलाख्याच्या अंकिअंश प्रकार अंतू सलवल्लेत चड जिखले नात. कित्याक म्हणून सांगता हांव तुमकां. बोकरे बोकड्यो जाल्यार आमच्या वेदरा जातात, पूण बोकरे पोसचे आमी लोवये खातीर बोकरे पोसता जाल्यार ते आमच्या वेदराक सूट जायनात. आमच्या वेदराक देखून जायते फावटी आमी इन्वेस्ट केल्लें तांतू सालवनूच वेता. पूण गोरवां पोसचें, कुंगडां पोसचें आनी दुकरां पोसचें. गोरवां आनी कुंगडां हेर जातीचे पोसतात. दुकरां पोसचें हें आमकां चड आनी चड फायदे बरीत. आनी हाका आमच्या गोवा आस्पत्रेंत जेल रोडार आसच्या पशुसंಗೋಪನೆ इलाख्यांत थंयसर गरज आसची माहीत संपूर्ण मेळटा. थंयच्या डायरेक्टराचे नंबर बरोवन काडचे आं. डॉक्टर वसंत शेट्टी आनी वो मनेस्त वो दाखतेर डेप्युटी डायरेक्टर खंयच्याय कृषिकाक म्हणजे या दुकरांक पोसचें जावं दी कोणाक इंट्रस्ट आसा जाल्यार गोरवांक पोसचें या कुंगडांक पोसचें हाचे विशयांत संपूर्ण माहिती दिवंक तुमी एक पंगड करून ताचे सरचें गेल्यार तुमकां क्लास ऑर्गनायज करूंक आनी आर्थीक पाठिंबो खंयसर केरळा मेळटा हाचे विशयांत संपूर्ण माहिती दिवंक तो केरळ आसा. एक 25 जाणांचो ग्रूप तुमी करशात जाल्यार 25 जाणांचो तुमकां तरबेतीच ते ऑर्गनायज करतात. हें तुमी गमनान घेवचें. नंबर काडचे आं. 9484545474 परतून एपटी सांगता. 9484545474 डॉक्टर वसंत शेट्टी. आनी तिसरो विशय येता मोगाचे न्हू मसली पोसप. हांवें मसली पोसप म्हळें हें आतांची कृशी. दर्यांत आमकां मासली कितली म्हारग जाता आनी कितले फावटी मेळना तें आमकां संपूर्ण कळीत आसा. आनी आतां हे आमच्या इंडस्ट्रियलायजेशना वरवीं उदक पाड जालां. ऊन उदक दर्याक वेता, केमिकल्स दर्याक वेता, मासली मरून खंय वेता. ताच्या बदलाक आमच्या तळ्यांनी आमच्या घरा बागलार आमी मासली पोसूंक तयार वेवस्था केली जाल्यार अंतूय आमकां जायतो मुनाफो करून घेवंक जाता. हांवें तुमकां येदोळचें सांगलें मासली पोसप, सुंगटां पोसप, श्रंगारा खातीर मासली पोसप ह्यो 3 दुसऱ्यो अंतांची मासली पोसपाचें विधान आसात. आमच्या जेपी नगरांतल्या फिशरीज कॉलेजींत हाचे विशयान आमकां जाय जाल्यार संपूर्ण रितीचें माहीत आनी थंयसर तुमकां तरबेती मेळटा. थंयसर कृशी भवना म्हूण आसा ताच्या फाटल्या सायडीक. थंयसर तुमी गेल्यार तुमच्या कृशीक संबंद जाल्लें अर्येकी जावंक पुरो तोटागारिके जावंक पुरो कुंगडां पोसप, मासली पोसप हाचे विशयान संपूर्ण रितीची माहिती तुमचें लॅब टेस्टींग, माती टेस्ट हें सगळें तुमकां थंयसर करूंक साध्य जाता. पूण केवल आमी एक बरें मौन करूंक जाय, हाच्या फाटल्यान तिके वेची संवय करूंक जाय. आमच्या समुदायांत हें मात्र ही शिस्त मात्र आमचे लागीं ना. देखून मोगाच्या न्हू ह्या वाराड्यान असले एक कार्यक्रम आसा करून जायती मिनत घेतल्या आमच्या लोकांक हाचे अवेरनेस दिवंक. आमी हें अवेरनेस गळशी कित्याक की म्हळ्यार मुखले दीस जर तर आमी आमचे पयशे मात्र पुंजावन दवरनो. आतां एडवोकेट प्रवीण पिंटोन सांगिल्ले बरें वील कोणा करचो तें करचें हें करचें म्हणून टेन्शन करच्या बदलाक आसले पयशे बऱ्या रितीन विनियोग करया आनी ह्या मुखांतर आमच्या समुदायाक आनी आमच्या मुखल्या पिळगेक आदार जावचे बरें करया. आनी म्हाका निमाणो विशय APMC तुमकां सगळ्यांक कळीत आसा जावंक पुरो कृषी उत्पन्न मारुकट्टे समिती. म्हज्या अंदाजा प्रकार आनी म्हाका म्हज्या समजणे प्रकार ह्या समुदायांतून आमच्या समुदायांतून हाचो एक अध्यक्ष जाल्लो म्हळ्यार मेलविन डिकोन्ना. ताचे उपरांत तो MCC बँकाचो चेअरमॅन जाल्लो. ताचे पयलें जाल्लो म्हाका कळीत ना, ताचे उपरांत कोणी जावना. सोडया ती गजाल तें हांगाचो जालो वय मेंबर. म्हाका APMC हो एक संस्थो कृशिकांक लक्ती जाल्लो संस्थो. दुदा सोसायटी विशीं हांव उलयना, मानेस्तीन मागीर उलयतली. पूण आमचो समस्यो हांगासर आमकां उठोवन दिसता. कितें म्हणून सांगल्यार आमी APMCचे मेंबर न्हय, आमी दुदा सोसायटीचे मेंबर न्हय, आमी जनता बाजाराचे मेंबर न्हय, आमी खंयच्याय कॉपरेटीव संस्थेचे मेंबर न्हय. आमचे लागीं न्हय म्हणलें आमी सड आसा. आज आमच्या SCCDC बँकांत आमकां कित्याक एक सीट म्हण आपणावंक जायना? थंयसर मेळच्यो कृशिकांच्यो सौलभ्य आमकां आपणावंक कित्याक जायनात?
सारकें न्ही सवाल हे APMC कृषिकां खातीरच आसचो एक संस्थो भारतांत निर्लक्षक वळख जाल्लो एक व्याप्त आसा जाल्यार ती कृषिकांची सुमार एक 1.5 वर्सां आदीं पंजाब 5 न्हंयो आसचो गांव सगळ्या देशाक जेवंक खावंक दिवचो गांव आनी त्या गांवान सयत ह्या सरकारान तांच्या रैतांक मारून उडयलें रैतांचेर आसचें निर्लक्षपण रैतांच्या बेळ्याक फावो तें मोल मेळना कितले गी बोटी टोमॅटो मार्गार लॉरया पोंदा घालतात पियावण न्हंयक उडयतात आनी कांय बरें देसवाट करतात मोल मेळना पूण हाका सगळ्याक कारण ही APMC जर तर आमी APMCंत आमचें सांदेपण घेवन आनी थंयसर आमचें बेळी कृषी कितें आसात थंयसर व्हरून विकची वेवस्था केल्यार आमकां हातूंत फायदो आसा आतां 2020 वर्सा उपरांत कर्नाटकांत एक अमेंडमेंट आयलां आमी APMC कितें दिवेत या भायर विकेत ताचे पयलें सगळे आमचे प्रोडक्ट कितें आसा ते आमी APMCन मात विकेचें म्हणलें एक नियम आसलें आतां तें काडून उडयलां आमचे लागीं बेळें कितलें जाता ताच्या अंदाजाचेर आमकां रिणी मेळटा थंय आनी आमी विकून तांकां पयशे दिवंक जातात इतल्यो पुरो सवलत्यो मोगाच्यो न्हू आमकां विविधतांनी आमकां सरकार आमकां दिता आसतना हाचो फायदो उठोवचो काम हाची जबाबदारी ती आमची आमकां आमच्या मुखेल्यांनी आमकां मार्गदर्शन दिवेत पूण गोड्याक पियोवंक करियेत ताळ्याक उदक वचूंक जायना न्ही केळें सोलून तोंडान घालयेत साबोन दिवंक जाता देखून मोगाच्यानो म्हाका दिल्लो वेळ मागीर एक 10 मिनटां चड खाण गेली हांवें सर्तीक माहीत आमकां जाय आसची संपूर्ण मस्त माहीत आसा म्हजे नंबर आसा जाय जाल्यार बरोवन खाण घेया 9845082816 मोगाच्यानो हांगा आसच्या विगार वारबापानो तशेंच धर्म भयणीनो आनी हांगासर आसल्या तिनी वाराड्याच्या सर सांद्यानो तुमकां म्हजो प्रणाम म्हाका दिल्लो विशय दुदाच्या सोसायटी विशयंत हांव पयलें तुमचे कडेन सांगूंक शकता हांव अध्यक्षीन जावन 7 वर्सां जावन 3 म्हयने जाले देखून हांवें जोडिल्लो अनुभव तुमचे मदें सांगूंक आशेता पयल्यान आमची सोसायटी सुरवात जाल्ली 2015 इस्वेंत 2017 इस्वेंत हांव ते मेंबर जाली घरा गाय आसली दूद वेस्ट जाता म्हणल्या उद्देशान घालूंक सुरू केलें घरा यूज केल्लें दूद उरलें पाड जाता म्हणल्या उद्देशान ताच्या उपरांत 2018 इस्वेंत तेंची हे सोसायटीची कमिटी अर्द्यार पडली म्हळ्यार 2.5 वर्सां जाल्ली ते वेळा म्हजो घोव पंचायत मेंबर आनी जावन आसलो बरें नावाड दिकतो देखून ताणें म्हजी एक अर्जी थंय म्हळ्यार हे काले म्हणटात अर्जी घालूंक सांगली म्हळ्यार थंय वोटाक रावूंक म्हाका न्ही जावन ते वेळा कितेंच गोत्तू नातलें हांवें नाका म्हणून सांगलें आमचें तेणें आसची क्रिस्तंव बारी उणें कित्याक म्हळ्यार म्हजी पिरगज नारावी म्हजें ग्राम जावन आसा मारोडी तें अर्दें शिरतडी पिरगजेक अर्दें हें जाता बॉर्डर आसा नारावी की आमी बॉर्डरारूच आसा मोदें देखून पिरगज म्हजी नारावीची हांव जल्मलें नारावीत तशें 2018 इस्वेंत वोटाक आमी हें घाल्लें ते वेळा आमचें तेणें आसची साबार हिंदुवांचींच आसची क्रिस्तांवांची मस्त उणी नारावी ग्रामपंचायताक क्रिस्तांवांची मेंबर आयलीं चड आसात आमचे तेणें उणी आसात तशें थंयसर वोट जालो हिंदुवांच्यांनी पाटींग काडलें हांवें रावोचें म्हण तांणी वत्ताय केली देखून थंयसर हांव सड्ड वोटांनी विन जाली मे बी म्हज्या घोवाच्या वळखीन जावंक पुरो आनी ताच्या उपरांत हांवें 5 वर्सांची अवधी थंय अध्यक्षीन जावन बऱ्यान केल्या सांगचें तर थंय आमी बड्याच्या एक ल्हानशा एका बड्याच्या अंतू आसलें हांव दूद काडूंक पंचायतीक आमी बडें दितालें हांव 300 रुपया आसलें हांव जावच्या पयलें हांव जाल्ल्या उपरांत आमी ते बड्याचे पयशे बांदूंक येतना 500 तांणी चड केले हांवें रिक्वेस्ट केलें काल्याक आमकां दूद आमच्या डेरींत उणें आसचें इल्लेशें उणें करा म्हूण सांगलें जाल्यार म्हाका तांणी इल्लें इन्सल्ट केल्लें तांची एकली PDO आसली आजुनूय आसा देखून आशा आसा पंचायत वोटाक रावोंक अवकाश मेळ्ळ्यार ह्या वर्सा रावोचें म्हणून आसा पूण थंयसर आमकां इन्सल्ट केलें निमगे बन्नी
कुतಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಲಿಲ್ಲಲ್ವ ಮಳೆ म्हाका इल्लें बेजार जालें पूण म्हजें काम हांवें अर्देर सोडूना बरी म्हाका निर्देशक डायरेक्टर आसात बरें सपोर्ट करना आसलें हिंदुवांचींत एकली डायरेक्टर क्रिस्तांवची आसली तशें 3 वर्सां उपरांत एक आमी जागो पळयलो वेळ उणो आसा रप्पा सांगता 3 वर्सांनी जागो पळयतना ताकाय आमकां आडपाय दिलो सर्वे जावन तालूक ऑफिसाक आमचे जाग्याचे एक गेले BJPचे थंय हायेस्ट आसात तांणी आडपाय दिलो जाल्यार इल्ले म्हयने रावन म्हज्या घोवान एक सांगल्लें तूं अध्यक्ष जालाय न्ही एक तूं आसतनाच एक कटवान बांदीजे तूं आसतना ते एक परमनंट आसचे म्हणून एक सांगल्लें तो मागीर देवाधीन जालो आनी रिक्षेत ताका हुशार नातलें तशें पूण म्हजें हट हांवें सोडूना आनी 4थ्या वर्सा हांव आसतना परतेन एका क्रिस्तांवांच्यांनी आमकां जागो दिता म्हळें देखून एक 8 दिसांचो वायदो तांणी दिलो मागीर परत्यान आमी परत्यान इसारोंक घेतना थंयसरी BJPचे थंय नावाडीक आसात तांणी तांकां कितेंय पुसलावन आमकां थंय आडपाय दिलो अखेरीक अशेंत सोदून आसतना एका हिंदुवांच्यांनी आमकां जागो दिलो आमी 5 सेंट्स 5 लाखाक काण घेवन केवल सप्टेंबरांत आमी बुन्यादी फातर घालून केवल 4 म्हयन्यांनी आमी नवेंत बिल्डींग बांदला म्हज्या साधनांत थंयसर तशें ताच्या उपरांत 5 वर्सां कंप्लीट जाल्ल्या उपरांत परत्यान चुनावान आयलें परत्यान वोटींग जालें हांव रावना म्हणून सांगलें कित्याक म्हळ्यार हांव मस्त संघटनांनी आसा फिरगजेंत कार्यदर्शी तशेंच स्त्री संघटनांत अध्यक्षीन आनी गवळी परिशदेची वारेड्याची प्रतिनिधी जावन आसा तशेंच स्त्री संघटना हर एकान तशें पुरा मेतेरपण आसा देखून लास्टाक सेकेंड टायम म्हाका अध्यक्षीन केलें हांवें सोन दिलें जाल्यार तांणी म्हळें ही रे पड म्हणल्या उद्देशाक देखून दुसऱ्या हावतें ती 2 वर्सां जावन आतां 3 म्हयने जाले आतां म्हाका उलोवंक दिल्लें त्या विशयान उलोवंक देखून बेगीन सांगता एक सदस्य जायचे जाल्यार दिसाक 3 लिटर दूद मनी घालून 200 रुपये बांदून आमी एक सदस्यत्व म्हणलें बरें जावचें सोसायटीन पयलें आनी आमी एक वोटाक रावचें जाल्यार 6 म्हयने म्हळ्यार 180 दीस दूद घालीचें वोटाक रावचें जाल्यार अर्हता जायचें ना आमी तशें हांव फस्टाक रावतना 180 दीस दूद घालूंक मात्र आसलें सेकेंड हावतेंत रुल्स चेंज जाले 180 दीस दूदी घालीचें आनी आमची कितली मिटिंगां महासभे वर्सांत एक फावटी जाता तातूंत 5 मिटिंगां जाल्यार 3 तशें 3 महासभेक हाजेरी आसचे तशेंच एक 2,500 रुपयाचे वेव्हार आसचे म्हळ्यार गोरवां आसलीं पेंड व्हरतात दुसरें आमकां जाय जाल्लें पुरा डायरीन कितें जाय आमकां गायक सामान जाल्लें व्हरता न्ही तें तशें हें काले म्हळ्यार रुल्स एका कोणें सदस्यान रावचें जाल्यार वोटिंगाक रावचें जाल्यार देखून तुमी खंयचेय हांगासर डायऱ्यो आसात जाल्यार तुमी अध्यक्ष हें वोटाक रावचें जाल्यार असले रुल्स आसात ओके गे ताचे उपरांत डायरी जावन तुमकां कितें लाभ आसा म्हणचें जाल्यार आमी दूद घालता जाल्यार हायेस्ट लिटर दूद घाल्लें म्हळ्यार पयलें 40 लिटर दूद घाल्ल्यांक 1 लिटराक 40 पैसे लेखान KMFचे तांकां डायरेक्ट तांच्या अकाउंटाक पयशे घालतले आतां 50 लिटर दूद घाल्यार 1 लिटराक 50 पैसे KMF तावन येतात हांगा दुधाचे सपरेट KMF तावन डायरेक्ट तांच्या अकाउंटाक घालतात दुसरें आमी दूद आतां घालता तांकां फेसिलिटी आसात चिंतया गायराक न्हिदतना सिमिटाचो गोठो जाल्यार मॅट आमी यूज करता देखून 2 मॅटांक काण गेल्यार तातूंय सबसिडी आसता एका मॅटाक म्हळ्यार नवें आमी काण घेवचें बिल्ल तांकां दिवचें तातूंत आमकां सबसिडी मेळटा आनी तण लायल्यार 1 एकर सुवातेर तण लायल्यार 10,000 रुपये मेळटात आनी खंयचीय मिशिनां म्हळ्यार शेणाचें उदक स्प्रे करच्याक मिशिनां आनी तण कट करच्याक मिशिनां काण गेल्यार 25% आमकां सबसिडी थंयच्यान मेळटा गोबर गॅस केल्यार तातूंय सबसिडी आसा ताच्या उपरांत आनी कोणी सदस्य जावन आसतना खंयच्याय कारणाक लागून ती डेथ जाल्यार आतां तांकां 50,000 मेळटात डेथ सर्टिफिकेट दिल्यार आतां 50,000 मेळटात पूण तांणी दूद 3 म्हयने हाच्या पयलें आतां ह्यो म्हयनो ऑक्टोबर हाच्या 3 म्हयन्याच्या पयलें घाली नासल्यार कांय जायना 3 म्हयने म्हणसर तांणी दूद घालना आसचें पयलें 25,000 आहलें कोणी सरल्यार तशें आनी दुसरें कितें सांगचें तर जाल्यार
सुमार फेसिलिटी आसात. हांवें आशेवचें हांव थंय जाल्ल्या वेळार म्हाका खुशी जाता. सगळ्यांनी एक मोगान आमकां गौरव दितात. तशेंच हांगासर म्हाका आयकल्ल्या तुमचे लागीं विनंती करची, तुमकां असले अवकाश मेळ्ळे तर तुमी गळसिया मेंबरशीप करा. म्हाका गोत्तू ना सिटीनी गायरांक पोसूंक इल्लें कश्ट, बट हांगासर कोणी आसात गी दूद घालची डायरीक घालची प्लीज आतुकला इतलेच दोगां तिगांच्या वय सिटींत इल्ले कश्ट पूण खालें करचें. असले अवकाश मेळ्ळ्यार सोडी नाकात. पूण दुसरे सोसायटी आमचे आसता कृषी इलाकेचे या खंयचेय अवकाश मेळ्ळ्यार आमी गळसिया क्रिस्तांवां इल्लें मुखार या तातूंत आमी संतोश पावता. आनी खंयच्याय हुद्द्यांत आसल्यार आमी सर्वांकी मोगान गौरवान पळोवचें एक आमचें कर्तव्य जावन आसा. इतलें आयकल्ल्याक देव बरें करूं म्हणटा. आनी 3 वाराड्याच्या सर्वांच्या तर्फेन आनी स्पेशली रॉल्फी सराक म्हाका हो अवकाश करून दिल्ल्याक काळजांतान उपकार बावडून देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं. कॅथोलिक सभा रजिस्टर्ड मंगळूर रजिस्टर्ड हाच्या मुखेलपणाखाल फाटल्या 12 वर्सांतल्यान आमी भलायकी वावर करून आसा. म्हणजे हेल्थ कार्डा मारफत आमच्या समुदायाक गरजेक पडची भलायकी कार्डां करून आसल्या. प्रस्तुत ह्या वर्सांनी फादर मुल्लासाचें भलायकी कार्ड सोडल्यार दुसऱ्या हॉस्पिटलाची पुरा भलायकी कार्डां तांणी बंद केल्यान ताचो बेनिफीट आमकां सर्तीक मेळनात. देखून आमी केंद्र समिती सांगता सभार पावटी विचार विनिमय करून आमच्या समुदायाच्या लोकांक भलायके विशीं कसले वावर करयेत म्हणल्या विशयांत समालोचन करून ताच्या उपरांत एक हेल्थ इन्शुरन्सा विशयांत माहेत कार्यक्रम सगळ्या 12 वाराड्यांनी हे दिवचे तसले कार्यक्रम मांडून हाडचे तसली वेवस्था करची म्हूण आमच्या केंद्र समितीच्या हुद्देदारा लागीं आमी डिस्कस करून निर्णय घेतलो. आनी आयच्या दिसा पयले फावटी हांगासर ह्या वेदीचेर सामाजीक जागृत तशेंच चिंतन मंथन कार्यक्रमाच्या वेदीचेर हो अवकाश म्हाका फावो जाला. हेल्थ इन्शुरन्स म्हणटना आमी आजकाल सोशल मिडियाचेर पळयता. कुटुंबाचो एक व्यक्ती हुशार ना तर जाल्यार चड एमर्जन्सी आसा तर जाल्यार चडीत बिल आसा तर जाल्यार ताका कुशीन बसून भुरग्यान रडोवन या बायलेन रडोवन या बापायन बसून अशें व्हिडियो पळयता आनी कुमक विचारन ते घालतात. हांगासर तांकां कितले कुमक मेळटा कितले कुमक मेळना म्हणलें सवाल न्हय. हाका कारण कितें म्हूण सांगल्यार आमचे लागीं भलायके विशयांत पुरविलें येजन ना. हांव खंयच्याय इन्शुरन्साचो एजंट जावन वा कितेंय तांतलो कंपनीचो मनीस हांव उलयना. हांव तुमचे बरीच समाधीचो मनीस जावन कुटुंबा जिवितांत एकलो वडील जावन उलयता. हांगासर कितें जाता गे म्हूण सांगल्यार थोड्यां कडेन हांगासर आसल्या कडेन इन्शुरन्स आसा जावंक बरो, थोड्या कडेन ना जावंक बरो, थोड्यां कडेन चड जावन स्टार हेल्थाचे इन्शुरन्स आसा जावंक बरो. हांव उलयतां दुसऱ्या वर्गाच्या इन्शुरन्स कोणा कडेन ना तांचे विशयांत मात म्हाका येदोळसो रॉल्फ यामान वेळ आसा हो भाव आसा इल्लोसो वेळ म्हूण सांगलां. तशें इल्ल्याशा वेळान मागीर संक्षिप्त तरान तुमकां त्या विशयांत एग्जिक्युटीव ते आयल्यात ते तुमकां सांगतात. हांवें सांगचें कितें म्हूण सांगल्यार आमी दादले मनीस बायल मनशें आसा पूण चड जावन कुटुंबाचो वडील म्हणटना दादलो मनीस आसता. 25 वर्सांत हांव न्हू एक 60 वर्सां म्हणसर तो वावर करनासता. कुटुंबा जिवीत अशें म्हणटना ताका थोडे फावटी संद्राप मेळना, थोडे फावटी बेजबाबदारेन आमच्या पुर्विल्ल्या जिविता विशयांत आमी कांय तयार आसना. सडन कितें जाता आसतना आमचे लागीं 1 लाख 2 लाख कुटाम तिशीनिशीन करून आमकां हेल्प करता. ताच्या की वयर जालें म्हणटात कोणाक कांय करूंक जायना. ते दाळ आमचो व्यक्ती उरयचे जाल्यार आमी कितें करता म्हळ्यार दुसरी कांय वाट नासल्या टायमार आमचें घर बादीक आमी विकता आनी ताची शुश्रुशा करता, आस्पत्रेचे बिल्ल भरता. ताच्या उपरांत आमी उरिल्लीं भलायकेंत आसलीं मार्गा घेता. देखून ह्या विशय आमी मस्त चिंतन मंथन करून आतांच्या
काळाक सडीत जावन इन्शुरन्स पळयतना पोस्टल इन्शुरन्स एक आमकां उणें आदरीर आनी बरें क्लेम मेळचें एक इन्शुरन्स जावन आसा. ताच्या मदें आमी मँगलोर कॅन्सर हॉस्पिटल MIO तांतूय वचून भेट केल्ली. तांकां आमी मेळिल्ल्या तांचें एक इन्शुरन्स आसलें तें तांणी इन्शुरन्स म्हणून न्ही स्पॉन्सर्स म्हणून तांणी केल्लें. दिसाक ₹1 इन्शुरन्स फी तांची म्हळ्यार वर्साक ₹365. तातूंत ₹3,00,000 म्हणसर कॅन्सर पिडेक क्लेम मेळटा म्हणून सांगलें जनरल वार्डान. ताच्या उपरांत ₹5 दिसाक भरल्यार 1825 वर्साक अशें जातात. वर्साक तांकां 10 लाख म्हणसर कॅन्सर पिडेक मात्र स्पेशल वार्डान ट्रिटमेंट मेळटा म्हणून सांगलें. मागीर लास्ट आमी कातोलीक सभेच्या मुखेलपणाखाल ते मुखार सरया म्हणटना ते सद्याक आमी बंद केलां. थोडे टॅक्निकल विशय आसात म्हूण तांणी सांगलें. मागीर आमी तो विशय बंद केलो. ताच्या उपरांत पळयतना आमकां मेळ्ळें पोस्टल इन्शुरन्स. तातूंत ₹750 भरले जाल्यार एका व्यक्तीक 15 लाख म्हणसर आमी केदाळे तुमच्या पोस्ट ऑफिसान तुमी करिये जेस्टांक माहेत्मा दितात. हांव जेस्टी एक ल्हानशें तुमकां उदाहरण दितां. तुमी खंय करूंक वेतात जाल्यार तातूंत हिडन कंडिशन कितें आसा तें तुमी पळोवंक जाय. नातर जाल्यार तुमी फसतल्यात. आतां ₹750 इन्शुरन्स पॉलिसी तुमी केली तर जाल्यार तातूंत ₹750 आनी 15 लाख व्हडल्या अक्षरांचेर घालतात. मागीर सकयल ल्हान अक्षरांचेर 2 लाख डिडक्ट म्हूण घालतात. ताचो अर्थ काले गे म्हण सांगल्यार 2 लाख म्हणसर आमींत खर्च करचे. आतां शेळ ताप आयले म्हणून आमकां इन्शुरन्स आसा म्हूण सांगून हॉस्पिटलाक गेल्यार आमकां तें क्लेम जायना. 2 लाखांच्या वयर हांव एक मात एग्जाम्पल दिता. 2 लाखांच्या वयर गेलें तर जाल्यार आमकां पोस्टल इन्शुरन्साचें क्लेम मेळटा. देखून आज आमचे सांगात ताचो एग्जिक्युटीव मॅनेजर सुभाष सालियन म्हज्या की चड शंकादिंद बंदरे मात्र तीर्थ देखून करेक्ट माहिती तुमकां दिता. तुमी हांगासर करीचे म्हणना. तुमच्या गरजेचें तुमच्या मर्जेचें आनीक कशें करीचे तुमच्या आदाया प्रमाणे. आनी करता आसतना इन्शुरन्स 2 तरांचे. एक कुटुंबाक करचें मागीर एक इंडिविज्युअल करचें. तुमकां जाय जाल्ले प्रमाणे करूंक प्रयत्न करा. पूण कुटुंबाक एक इन्शुरन्स गरज म्हणून मतीन घेवन तुमी ह्या विशयान चिंता पटया. आतां मुखार हांव एक संक्षिप्त मोठव्यान दिवंक सांगला ताका. मुखार आपयता सुभाष सालियन ताವು ಮುಂದೆ ಬಂದು ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. हांगासर हो म्हाका अवकाश करून दिल्या तुमकां समेस्तांक तशेंच म्हजो आत्मीय मानेस्त राल्फी डिकोस्टा तुमकां देव बरें करूं म्हणटा. ಮಾತೆರೆಗ್ಲ ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ. ದ್ಯಾಗ ತುಳುಟು ಬಂಡ ಡ್ಯಾಂಗ್ ಊರ್ದಾಯ ಗೊತ್ತಾಡು ಓಲ್ ತುಂಡಲಿತ್ತೆ ಹಿಂದಿದ ಕುಲು ಕನ್ನಡದ ಕುಲು ಬಾರಿ ಬಂಗೋಡು ನಮ್ಮ ಪಾತಿರೋಡು ಬ್ಯಾಂಕ್ ಬಂದಲ್ಲ ಅಚ್ಚ ಅಚ್ಚ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಅಕಲಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಬಾರಿ ಬಂಗೋಡು ಬಾತಿರು ನಮ್ಮ ಭಾಷೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಬಾತಿರು ನಮ್ಮ ಭಾಷೆನೇ ಅಪ್ಪಲ ಬುರ್ದುಗಾರ್ರೆ ಅಲ್ಲಿನ. ಆದರೆ ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ರಿಗೂ ಅರ್ಥ ಆಗಬೇಕು. ನನ್ನ ಹೆಸರು ಸುಭಾಷ್ ಪಿ ಸಾಲ್ಯನ್. ನಾವು ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಫೀಲ್ಡ್. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್, ಸ್ಕೂಲ್ ಇರ್ಬೋದು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಇರ್ಬೋದು, ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆ ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಕೂಡ ನೀವು ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಅಂತ ನೋಡಲಿಲ್ಲ. ಮಾರದ ಬದಿಯಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರು ನೋಡಿದ್ದೀರಾ? ಇಲ್ಲ. ಯಾವತ್ತು ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಇದೆ ಆವತ್ತು ನಿಮಗೆ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಜಾಸ್ತಿ, ಸಿಗೋದು ಕಡಿಮೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಬಡ್ಡಿ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ, ಇನ್ಶೂರೆನ್ಸಲ್ಲಿ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಕಡಿಮೆ, ಸಿಗುವಂಥದ್ದು ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಅಂಚೆ ಇಲಾಖೆ ಮುಖಾಂತರ ಜಾರಿಗೆ ತರ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಮನೆ ಮನೆಗೆ ಮುಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿರುವಂಥದ್ದು ಭಾರತದಲ್ಲಿ ಏಕೈಕ ಇಲಾಖೆ ಅಂದರೆ ಅಂಚೆ ಇಲಾಖೆ ಮಾತ್ರ. ಬೇರೆ ಯಾವ ಇಲಾಖೆಗೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಬೇರೆ ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನೋಡ್ಬೋದು, ಅಂದರೆ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಇರ್ಬೋದು, ಒಂದು ತಾಲೂಕಿಗೆ ಇರ್ಬೋದು, ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಇರ್ಬೋದು. ಭಾರತದಲ್ಲಿ ಏಕೈಕ ಇಲಾಖೆ ಅಂಚೆ ಇಲಾಖೆ ಮಾತ್ರ. ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಶಯ ಇತ್ತು, BSNL ಬಂದಾಗ್ತಾ ಬಂದಿದೆ, ಇನ್ನು ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ಕೂಡ ಬಂದಾಗ್ಬೋದಾ ಏನಂತೇಳಿ.
ಕಾಗದ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವಾಟ್ಸಪ್ ಬಂದಿದೆ, ಫೇಸ್ಬುಕ್ ಬಂದಿದೆ, ಮೇಲೆಲ್ಲಿದೆ. ಈ ಪೋಸ್ಟ್ನವರು ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲರ ಜನರಲ್ಲಿ ಸಂಶಯ. ಬಂದಾಗುವ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಕಳೆದ 10 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮೇಲಕ್ಕೆದ್ದು ನಿಂತಿದೆ ಅಂಚೆ ಇಲಾಖೆ. ಕಳೆದ ವರ್ಷದಲ್ಲಿ 5,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಹೊಸ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ಓಪನ್ ಆಗಿದೆ ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ಅಂಚೆ ಇಲಾಖೆಗೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿ ಬಂದಿದೆ ಅಂತೇಳಿ ಅರ್ಥ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾಗದ ಕೊಡೋದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಅಂಚೆ ಇಲಾಖೆಯ ಅಂಚೆಯನ್ನು ಮನೆ ಮನೆಗೆ ಬಂದಾಗ ನೀವು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೇಳಿ ಖಾತೆಯನ್ನು ನಿಮ್ಮ ಮನೆ ಬಾಗಿಲಲ್ಲಿ ಬಂದು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಹಣ ಡೆಪಾಸಿಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕಿದ್ರೆ ಮನೆ ಬಾಗಿಲಲ್ಲಿ ಮಾಡ್ಬೋದು, ಹಣ ವಿಡ್ರಾಲ್ ಮಾಡಲಿಕ್ಕಿದ್ರೆ ಕೂಡ ಮನೆ ಬಾಗಿಲಲ್ಲಿ ಮಾಡ್ಬೋದು. ಈ ರೀತಿಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರೋದು ಅಂಚೆ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ. ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೂಡ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಲ್ಲಿದೆ. ಸಾಲ ಒಂದು ಕೊಡುವುದಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮನ್ನು ಸಾಲಗಾರರನ್ನಾಗಿ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಉಳಿತಾಯ ಮಾಡುವಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಭದ್ರತೆ ಕಲ್ಪಿಸುವಲ್ಲಿ ಅಂಚೆ ಇಲಾಖೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಸದಾ ಇರ್ತದೆ. ಮುಂದಕ್ಕೆ ಸಾಲ ಕೊಟ್ಟರೂ ಕೊಡ್ಬೋದು, ಕೊಟ್ಟರೆ ಮಾತ್ರ ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನೇ ರಿಕವರಿ ಮಾಡಬೇಕು ಮನೆ ಮನೆಗೆ ಹೋದಾಗ. ಆಗ ಯಾರಿಗೆ ತಪ್ಪಿಸಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಆಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಅಷ್ಟೊಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಈಗ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ಮೇಲೆ ಬಂದಿದೆ. ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಈ ಥರದ ಪುಸ್ತಕ ಇರ್ಬೋದು. ಒಂದ SB, ಒಂದ RD, ಸುಕನ್ಯಾ ಸಮೃದ್ಧಿ, ನ್ಯಾಷನಲ್ ಸೇವಿಂಗ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್, ಕಿಸಾನ್ ವಿಕಾಸ ಪತ್ರ, ಸೀನಿಯರ್ ಸಿಟಿಜನ್ 60 ವರ್ಷ ಕಳೆದವರು, ಈ ರೀತಿಯ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪುಸ್ತಕ ಇದೆ. SBಗೆ ಯಾರಿಗಾದರೂ ಬಡ್ಡಿ ಎಷ್ಟಂತೇಳಿ ಗೊತ್ತುಂಟ? ಬೇಡ, ನಿಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲೆಲ್ಲ ಅಕೌಂಟ್ ಇದೆ. ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಬ್ಯಾಂಕ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ. ಎಷ್ಟು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಬಡ್ಡಿದೆ? ಹಣ ಹಾಕ್ತೀರಿ, ತೆಗಿತೀರಿ, SB ಅಕೌಂಟ್ 2.5% ಬಡ್ಡಿ. ಯಾಕಂದರೆ ನನ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಅಕೌಂಟ್ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಹೋಮ್ ತೆಗ್ದದ್ದು, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಲ್ಲಿಲ್ಲ, ನಾನು ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ ತೆಗ್ದದ್ದು. ನನ್ನಲ್ಲಿ ಆ್ಯಪ್ ಕೂಡ ಇದೆ. 2.5% ಬಡ್ಡಿ. ಈ SBಯಲ್ಲಿ, ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ SBಯಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಇಲಾಖೆ ಇರುವಂಥ SB ಅಕೌಂಟ್ಗೆ 4% ಬಡ್ಡಿ ಇರುವಂಥದ್ದು ಅಂಚೆ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ, ಬೇರೆ ಎಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಈ ಖಾತೆ ಇದ್ದರೆ ನಿಮಗೆ 4% ಬಡ್ಡಿ ಇದೆ. ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಹಣ ಹಾಕ್ಬೋದು, ತೆಗಿಬೋದು. ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಿಗೆ ಬರದೆ ಕೂಡ ನೀವು ರಜೆ ದಿನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಮನೆಯಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಹಣದ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು, ಡೆಪಾಸಿಟ್ ಮಾಡ್ಬೋದು, ವಿಡ್ರಾಲ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೊಂದು ಸುಲಭ ಉಪಾಯ ಈ ರೀತಿಯ ಇಂಡಿಯಾ ಪೋಸ್ಟ್ ಪೇಮೆಂಟ್ ಕಾರ್ಡ್ ಅಂತೇಳಿ ಇದೆ. ಕೆಲವರಲ್ಲಿ ಇದೆ, ಎಂತ ಮಾಡೋದು ಅಂತೇಳಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಕಾರ್ಡನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಮನೆಯಲ್ಲಿದೆ. ಈ ಕಾರ್ಡ್ ಮುಖಾಂತರ SB ಅಕೌಂಟಿದ್ದು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ನೋಡ್ಬೋದು, ಡೆಪಾಸಿಟ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಸುಕನ್ಯಾ ಸಮೃದ್ಧಿಗೆ ಹಣ ಕಟ್ಬೋದು, ಹಾಡಿಗೆ ಹಣ ಕಟ್ಬೋದು, ಸೀನಿಯರ್ ಸಿಟಿಜನ್ ಅಕೌಂಟಿದ್ದು SBಗೆ ಬಡ್ಡಿ ಬರ್ತಾ ಇರ್ತದೆ, 3 ತಿಂಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಬಡ್ಡಿ ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ಅಪಘಾತ ವಿಮೆ ಮಾಡ್ಬೋದು, ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಎಲ್ಲ ಪ್ರಯೋಜನ ಇದರಲ್ಲಿದೆ. ಎಷ್ಟೋ ರೀತಿಯ ಪ್ರಯೋಜನ ಇದೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು 10 ನಿಮಿಷ ಮಾತ್ರ. ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೋದರೆ 1 ಗಂಟೆ ಇದೆ. ಅಷ್ಟೊಂದು ಸ್ಕೀಮ್ ನಮ್ಮ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಇದೆ. ನೀವು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಟೈಮ್ ಡೆಪಾಸಿಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. 1 ವರ್ಷಕ್ಕೆ 6.9% ಬಡ್ಡಿ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು, 2 ವರ್ಷಕ್ಕೆ 7%, 3 ವರ್ಷಕ್ಕೆ 7.1, 5 ವರ್ಷಕ್ಕೆ 7.5, 5 ವರ್ಷದ ಆಡಿಗೆ 6.7, ಸೀನಿಯರ್ ಸಿಟಿಜನ್ ಇವರಿಗೆ ಜಾಸ್ತಿ 8.2, ಮತ್ತು 10 ವರ್ಷದ ಒಳಗಿನ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ 8.2. ಇದರಲ್ಲಿ 2 ಇರುವಂಥದ್ದು ಅತ್ಯಧಿಕ ಬಡ್ಡಿ. ಮತ್ತು ಮಂತ್ಲಿ ಇನ್ಕಮ್ ಸ್ಕೀಮ್ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳಿಗೆ ಬರುವಂಥ ಬಡ್ಡಿ 7.4, ನ್ಯಾಷನಲ್ ಸೇವಿಂಗ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ 7.7, ಪಬ್ಲಿಕ್ ಪ್ರಾವಿಡೆಂಟ್ ಫಂಡ್ 7.1, ಕಿಸಾನ್ ವಿಕಾಸ್ ಪತ್ರ 7.5. ಈ ರೀತಿಯ ಬಡ್ಡಿ ಜಾಸ್ತಿ ಇರುವಂಥದ್ದು ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ. ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ 2 ಫೋಟೋ, ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್, ಪಾನ್ ಕಾರ್ಡ್ ಕೊಟ್ಟು ಯಾವುದೇ ಖಾತೆಯನ್ನು ತೆರಿಬೋದು, ಅಥವಾ ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ಮನೆಗೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಬಂದಾಗ ಕೂಡ ಮಾಡ್ಬೋದು. ಅದೇ ರೀತಿ ನಿಮ್ಮ ಅಡ್ರೆಸ್ ಗ್ರಾಮೀಣ ಅಡ್ರೆಸ್ ಆಗಿದ್ದರೆ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ವಿಳಾಸದಾರರಾಗಿದ್ದರೆ, ಅಂದರೆ ಆಧಾರಲ್ಲಿ ಅಡ್ರೆಸ್ ಇದ್ದು ನೀವು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದರೂ ಇರಿ, ಸಿಟಿಯಲ್ಲಿರಿ, ರೂರಲಲ್ಲಿರಿ, ಎಲ್ಲಿರ್ಬೋದು. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಡ್ರೆಸ್ ಇದ್ದರೆ ರೂರಲ್ ಪೋಸ್ಟಲ್ ಲೈಫ್ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಹಣ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಕಡಿಮೆ, ಸಿಗೋದು ಜಾಸ್ತಿ, ಬೋನಸ್ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ. 4,800 ಬೋನಸ್. ಯಾವ ಟರ್ಮ್ ತಗೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ 5 ವರ್ಷ ಟರ್ಮ್ ಇರ್ಬೋದು, 10 ವರ್ಷ ಇರ್ಬೋದು. ಯಾವ ಟರ್ಮ್ ತಗೊಂಡ್ರು 4,800 ಅತ್ಯಧಿಕ ಬಡ್ಡಿ ಇರ್ತದೆ, ಬೋನಸ್ ಇರ್ತದೆ. ಇನ್ನೊಂದು ITI, ಡಿಪ್ಲೊಮಾ, ಡಿಗ್ರಿ, ಪೋಸ್ಟ್ ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಟ್ ಆಗಿದ್ದವರಿಗೆ ಕಾನ್ವಿಕೇಷನ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಅಥವಾ ಪ್ರೊವಿಷನ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಇದ್ದರೆ ಪೋಸ್ಟಲ್ ಲೈಫ್ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಬೋನಸ್ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ, 5,200 ಬೋನಸ್ ಇದೆ. ಈ ರೀತಿಯ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಯೋಜನ ಇರುವಂಥದ್ದು ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಇದೆ. ನೀವು ಹತ್ತಿರದ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಹೋಗಿ ವಿಚಾರಿಸ್ಬೋದು, ಅಥವಾ ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ಮುಖಾಂತರ ಮನೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಬಂದ ಸಹ ಕೇಳ್ಬೋದು. ಯಾವುದೇ ಮುಜುಗರ ಇಲ್ಲ, ನೀವು ಕೇಳಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ಸರಿಯಾದ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಈಗ ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂಥದ್ದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಪಘಾತ ವಿಮೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯ ವಿಮೆ. ಜನರಿಗೆ ಗೊಂದಲ ಇದೆ, ಅಪಘಾತ ವಿಮೆ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು, ಆರೋಗ್ಯ ವಿಮೆ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ. ಹೆಂಗಸರ ಹತ್ರ ಅಪಘಾತ ವಿಮೆ ಹೇಳಿದರೆ ಗಂಡನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರೋದು, ಮೇರೆ ಗಾಡಿ ಪೋಪೇರು ಬೇರೆ ಭಾರಿ ರಿಸ್ಕ್. ಯಾನು ಮೆಲ್ಲ ಮಾರ್ಗದ ವರ್ತ ನಡ್ತದೆ ಹೋಪೆ ದಾಲಾಪು ಜಿನ್. ಅಂದರೆ ಜನರ ಭಾವನೆಯಲ್ಲಿ ಏನಂದರೆ ಗಂಡಸರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ರಿಸ್ಕ್ ಜಾಸ್ತಿ, ಗಾಡಿ ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ. ಆದರೆ ಅವಘಡ ಯಾವ ರೀತಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಕೆಲವರಿಗೆ ಅಪಘಾತ ಅಂದರೆ ಹೆಚ್ಚಿನವರಿಗೆ ಸಹ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಿಳುವಳಿಕೆ ಕೂಡ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಅಂದರೆ ಅಪಘಾತ ಅಂದರೆ ಏನಂತೇಳಿ, ಸಡನ್ನ ಗಾಡಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟಲ್ಲೇ ಜಾಸ್ತಿ ನಾವು ನೋಡುವಂಥದ್ದು ಅಪಘಾತ ಅಂತೇಳಿ.
ಒಬ್ಬರು ಜಾರಿ ಬಿದ್ದು ಕೂಡ ಅಪಘಾತವೇ. ಬಿಸಿ ನೀರು ತಾಗಿದರೆ, ಗ್ಯಾಸ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆದರೆ, ಮರದಿಂದ ಬಿದ್ದರೆ, ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಇದ್ರೆ ಬಿದ್ದರೆ, ನಾಯಿ ಕಚ್ಚಿದರೆ, ಹಾವು ಕಚ್ಚಿದರೆ, ಸಿಡಿಲು ಬಡಿದರೆ, ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಜನ ಸಿಡಿಲು ಬಡಿದು ಅವಘಡ ಆಗ್ತದೆ, ಏನಾದರೂ ಕತ್ತಿ ತಾಗುವಂಥದ್ದು, ಈ ರೀತಿಯ ಹೆಚ್ಚಿನ ಅಪಘಾತ ಆಗಿ ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಮನೆಗೆ ಭದ್ರತೆ ಇಲ್ಲದಂತಾಗ್ತದೆ. ಕೆಲವು ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಭದ್ರತೆ ಇಲ್ಲ. ಎಷ್ಟೋ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ನೋಡಿದ್ದೀರಿ, ಆಕ್ಸಿಡೆಂಟಲ್ ಪಾಲಿಸಿ, ಓನ್ಲಿ ರಿಸ್ಕ್ ಕವರೇಜ್ ಮಾತ್ರ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ 2,000 ಕಟ್ಟಿದರೆ 40 ಲಕ್ಷ ಸಿಗ್ತದೆ ಅಪಘಾತ ವಿಮೆ ಅಂತೇಳಿ ಇದೆ. ನಮಗೆ ಅದು ಭಾಳ ಕೇಳುವಾಗ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ, 40 ಲಕ್ಷ ಮನೆ ಅವರಿಗೆ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ. ಇಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು ಅಪಘಾತ ವಿಮೆಯಲ್ಲಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಿಲ್ ಜೊತೆಗೆ ರಿಸ್ಕ್ ಕವರೇಜ್ ಕೂಡ ಇರಬೇಕು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನು ಜಾರಿ ತಂದು 3 ವರ್ಷ ಆಗಿದೆ. ವರ್ಷಕ್ಕೆ 550 ರೂಪಾಯಿ ಕಟ್ಟಿದರೆ 10 ಲಕ್ಷ, 5 ಲಕ್ಷ ಜಾಸ್ತಿ ಬೇಕಂತಾದರೆ 749 ಕಟ್ಟಿದರೆ 15 ಲಕ್ಷದ ಅಪಘಾತ ವಿಮೆ. ಪ್ರಾಯ 18ರಿಂದ 65 ವರ್ಷದ ಒಳಗಿರಬೇಕು. ಅಪಘಾತ ವಿಮೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ 18ರಿಂದ 65 ವರ್ಷದ ಒಳಗಿರಬೇಕು. ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ 65 ವರ್ಷದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಮಾಡ್ತಾರೆ, 65 ಕಳೆದ ನಂತರ ಈ ರೀತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. 65 ವರ್ಷದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಮಾಡಿದರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಬದುಕಿದ್ರೂ ಕೂಡ ಆಟೋ ರಿನ್ಯೂವಲ್ ಆಗಿ 100 ವರ್ಷ ಬದುಕಿದ್ರೂ ಕೂಡ ಈ ಅಪಘಾತ ವಿಮೆ 550 ರಿನ್ಯೂವಲ್ ಆಗ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಅಪಘಾತ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗೆ ನಾನು ಹಾಗೆ ಹೇಳಿದಾಗೆ ಸಡನ್ ಆದ ಇನ್ಸಿಡೆಂಟಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಗಾಯ ಆಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಆದರೆ 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ 30,000 ತನಕ ಕ್ಲೇಮ್ ತಗೊಳ್ಬೋದು. ಇನ್ಪೇಷೆಂಟ್ ಬ್ಲಾಕಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷ ತನಕ ಕವರೇಜ್ ಇದೆ. ಅಂದರೆ ಇನ್ಪೇಷೆಂಟ್ ಬ್ಲಾಕ್ ಅಂದರೆ ಐ ಸಿ ಯಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿದ್ದಾಗ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಒಬ್ಬರು ಜನ ಬೇಕೇ ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ದಿನಕ್ಕೆ 1,000 10 ದಿನಕ್ಕೆ 10,000. ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಚಾರ್ಜ್, ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ ಮತ್ತು ಮನೆ ಅವರಿಗೆ ಹೋಗಿ ಬರುವಂಥ ಸಾರಿಗೆ ವೆಚ್ಚ 25,000. ತಂದೆ ಅಥವಾ ತಾಯಿ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಏನಾದರೂ ರಿಸ್ಕ್ ಆಯಿತು, ಆಗ 2 ಮಕ್ಕಳು ಏನಾದರೂ ಕಲಿತಾ ಇದ್ದರೆ, PUC ಒಳಗಿದ್ದರೆ ಅವರು ಗರಿಷ್ಠ 1 ಲಕ್ಷ ತನಕದ್ದು ಆ ಸ್ಕೂಲ್ನ ಫೀಸನ್ನು ಕೂಡ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕಾಗ್ತದೆ. ಅಪಘಾತ ಆಗಿ ಏನಾದರೂ ರಿಸ್ಕ್ ಆದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾಮಿನಿಗೆ 10 ಲಕ್ಷ ಅಥವಾ 15 ಲಕ್ಷದ ಕವರೇಜ್. ಕೆಲವೊಂದು ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಅಂಗವೈಕಲ್ಯ ಆಗ್ತದೆ, ಕಣ್ಣು ಕೈಗಾಲು ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗದಿದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದೇ ವ್ಯಕ್ತಿಗೆ 10 ಅಥವಾ 15 ಲಕ್ಷದ ಕವರೇಜ್. ಈ ಅಪಘಾತ ವಿಮೆ ಬಂದು 3 ವರ್ಷ ಆದರೂ ಕೂಡ ಕೆಲವರಿಗೆ ಇದರ ಮಾಹಿತಿ ಕೊರತೆಯಿಂದಾಗಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಮ್ಮ ಗುರುಪುರ ಕೈಕಂಬ ಮಳಲಿಯ ಒಂದು ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಬಹಳ ಡೌನ್ ಏರಿಯಾ, ಆಟೋ ಚಾಲಕರೊಬ್ಬರು ಹೋಗ್ತಿದ್ದಾಗ ಸಡನ್ನಾಗಿ ಮಂಗ ಸ್ಟೇರಿಂಗ್ನ ಮೇಲೆ ಜಂಪ್ ಆಯಿತು. ಈ ಗಾಡಿ ಅವಘಡ ಆಗಿ ಗುಂಡಿಗೆ ಬಿದ್ದು ಆ ವ್ಯಕ್ತಿ 2 ದಿನ ನಂತರ ಏಜ್ ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಡೆತ್ ಆಗಿದ್ದರು. ಮಕ್ಕಳು 5ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಮತ್ತು 7ನೇ ಕ್ಲಾಸ್, ಹೆಂಡತಿ ಇದ್ದಾರೆ. ಬಹಳ ಪಾಪದ ಕುಟುಂಬ. ಅವರು ಈ ಆಟೋ ರಿಕ್ಷಾ ಚಾಲಕರು ಮಾಡಿದ್ದಾಗ 2 ವರ್ಷದ ಮುಂಚೆ ಮಾಡಿದ್ರು. ಕಳೆದ ನವಂಬರಲ್ಲಿ ಅವರ ಹೆಂಡತಿಗೆ 10 ಲಕ್ಷ ಹಸ್ತಾಂತರ ಅಂಚೆ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಮಾಡಿತ್ತು. ಬೇಸರದೊತ್ತಿಗೆ ನಮಗೊಂದು ಕೂಡ ಖುಷಿಯ ವಿಚಾರ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು 10 ಲಕ್ಷ ಆ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಷನ್ಗೆ ಆಯಿತು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಮುಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ರೋಡ್ ಕ್ರಾಸ್ ಆಗ್ತಿದ್ದಾಗ ಸಡನ್ನಾಗಿ ಗಾಡಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಸ್ಪಾಟಲ್ಲಿ ಡೆತ್ ಆಗಿದ್ದರು. ಅವರ ಮಗನಿಗೆ 10 ಲಕ್ಷ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಕಟೀಲು ಯಕ್ಷಗಾನ ಮೇಳದ 5ನೇ ಮೇಳದ ಕಲಾವಿದರೊಬ್ಬರು ಇಂಥದ್ದು 2 ಪಾಲಿಸಿ ಮಾಡಿದರು. ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಕಟೀಲು ಮೇಳದಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಒಂದು, ಮತ್ತೊಂದು ಯಕ್ಷಧ್ರುವ ಪಟ್ಲ ಫೌಂಡೇಶನ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಉಚಿತವಾಗಿ 2 ಪಾಲಿಸಿ ಮಾಡಿದರು. ಇದರಿಂದಾಗಿ ಅವರ ಹೆಂಡತಿಗೆ 20 ಲಕ್ಷ, ಇನ್ನೊಬ್ಬರು ಸಸಿತ್ಲು ಮೇಳದ ಕಲಾವಿದರಾದಂಥ ಹುಡುಗ, ಒಂದು 22-23 ವರ್ಷದ ಪ್ರಾಯ ಹುಡುಗ, ಫರಂಗಿಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಮರಣ ಹೊಂದಿದ್ರು. ಇವರ ತಾಯಿಗೆ 10 ಲಕ್ಷ. ಇಂಥದ್ದು ಎಷ್ಟೋ ಕಳೆದ 3 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ಕ್ಲೇಮ್ ಆಗಿದೆ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ. ಇದೆಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇರುವಂಥದ್ದು ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಿಗೆ. ಇದರಲ್ಲಿ ಬಜಾಜ್, ಆದಿತ್ಯ ಬಿರ್ಲಾ, ನಿವಾಬೂಪ, ರಿಲಯನ್ಸ್ ಈ ಥರ ಕಂಪನಿಗಳೊಂದಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಒಡಂಬಡಿಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕಡಿಮೆ ಪ್ರೀಮಿಯಮಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಗರಿಷ್ಠ ಭದ್ರತೆ ಒದಗಿಸುವಂಥದ್ದು ಈ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಅಪಘಾತ ವಿಮೆ. 18ರಿಂದ 60 ವರ್ಷದವರೆಗೂ ಮಾಡ್ಬೋದು. ಇನ್ನೊಂದು ಆರೋಗ್ಯ ವಿಮೆ. ಈಗ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಆರೋಗ್ಯದ್ದೇ ಚಿಂತೆ. ಕಳೆದ ಬಾರಿ ಹಾಸನದಲ್ಲಿ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆದಾಗ ತುಂಬ ಜನರಿಗೆ ತಲೆಬಿಸಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಅಂದರೆ ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ. ಯಾಕಿಲ್ಲ ಅಂತಾದರೆ, ಯಾವುದೇ ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಸೂರೆನ್ಸಲ್ಲಿ 5,000, 10,000, 15,000, 20,000, 35,000 ಅಂದ ಕೂಡಲೇ ಜನರಿಗೆ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಕಷ್ಟ. ಕೆಲವರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಮ್ಮೆ ರಿನ್ಯೂವಲ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಪ್ರಾಯ ಹೋದಾಗೆ ಜಾಸ್ತಿ ಹೋಗ್ತದೆ ಪ್ರೀಮಿಯಂ ಕೂಡ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅಂಚೆ ಇಲಾಖೆ ಮುಖಾಂತರ ಆರೋಗ್ಯ ವಿಮೆಯನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದಿದೆ. ಇದು ಕೂಡ 18ರಿಂದ 65 ವರ್ಷ ತನಕದವರು ಮಾಡ್ಬೋದು. 65 ವರ್ಷದ ಒಳಗಿದ್ದವರು ಮಾಡ್ಬೋದು. ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಬ್ಬನಿಗೆ 756 ರೂಪಾಯಿ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ. ಮದುವೆ ಆಗದಿದ್ದರೆ ಒಬ್ಬನಿಗೆ 18 ವರ್ಷ ಕಳೆದಿದ್ದರೆ 756. ಮದುವೆ ಆಗಿದ್ದರೆ ಗಂಡ ಹೆಂಡತಿಗೆ 1,247. ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಒಂದು ಮಗುವಾದರೆ 1,604.
ಗಂಡ ಹೆಂಡತಿ 2 ಮಗು ಆದರೆ 1956 ಅಲ್ಲಿಗೆ ನಿಂತಿತು. 3 ಮಕ್ಕಳಿದ್ರೆ 2 ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಒಟ್ಟಿಗೆ 4 ಜನರಿಗೆ ಮಾತ್ರ. ಕೆಲವರು ಕೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ 3 ಇದೆ ಮಕ್ಕಳದು 5 ಇದೆ ಅಂತೇಳಿ. ಯಾರನ್ನಾದರೂ ಇಬ್ಬರನ್ನು ಜೊತೆಯಾಗಿ ತಗೊಳ್ಬೇಕು. ಮಕ್ಕಳ ಪ್ರಾಯ, ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಪ್ರಾಯ 18ರಿಂದ 65 ವರ್ಷ ಇರಬೇಕು ಮಾಡುವಾಗ, ಯಾಕಂದರೆ ಮೇಜರ್ ಇರಬೇಕು ಅವರು. ಮಕ್ಕಳ ಏಜಿ ಹುಟ್ಟಿ 3 ತಿಂಗಳಾಗಿರಬೇಕು, 25 ವರ್ಷದ ಒಳಗಿರಬೇಕು. 26 ವರ್ಷ ಆಗಿದ್ದರೆ ಅವರು ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಆಗಿ 756 ಮಾಡಬೇಕು, ಗಂಡ ಹೆಂಡತಿ 1247 ಕಟ್ಟಿ ಮಾಡಬೇಕು. 25 ವರ್ಷದ ಒಳಗಿದ್ದರೆ, ಈಗ 15 ವರ್ಷ 10 ವರ್ಷದಲ್ಲಿದ್ದರೆ ತಂದೆ ತಾಯಿಯ ಜೊತೆಯಾಗಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಪ್ಯಾಕಲ್ಲಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಇಷ್ಟೊಂದು ಕಡಿಮೆ ಇರುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲ. ಕಂಡೀಷನ್ ಮಾತ್ರ ಒಂದೇ, 2 ಲಕ್ಷದ ಮೇಲೆಗೆ ಅಂತೇಳಿ. 2 ಲಕ್ಷ ತನಕ ಅದು ಕವರೇಜ್ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ 1 ಲಕ್ಷ 2 ಲಕ್ಷ ಅಂದರೆ ಕೂಡಲೇ 15,000 20,000 ಅಂದರೆ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಕಷ್ಟ. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಒಂದು 50,000 1 ಲಕ್ಷ ಅಂದರೆ ಯಾರಿಗಾದರೂ ಹಣ ಹೊಂದಿಸಿ ಒಂದು ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ಬೋದು. ಇದನ್ನು ಸಡನ್ನಾಗಿ 10 ಲಕ್ಷ 15 ಲಕ್ಷ ಆದರೆ, ಇತ್ತೀಚೆಗೆ ನೀವು ಗುರುಪುರದಲ್ಲಿ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ನೋಡಿರ್ಬೋದು, ಬಹಳ ಬಡ ಕುಟುಂಬ. ಅವರು ಅಡುಗೆ ಮಾಡೋದು ಒಳಗೆಲ್ಲ, ಹೊರಗಡೆ ಕಲ್ಲಲ್ಲಿ ಅನ್ನ ಬೇಯಿಸಿ ತಾಯಿ ಮಗು ಜಗಲಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ರು. ಅವರು ಅಜ್ಜ ಒಳಗೆ ತರ್ತಾಯಿದ್ರು. ಸಡನ್ನಾಗಿ ಕೈ ಜಾರಿ ಮಗುವಿನ ಮೇಲೆ ಮತ್ತು ತಾಯಿಯ ಕಾಲಿನ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿತ್ತು. ಮಗುವಿಗೆ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಸರ್ಜರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ 7 ಲಕ್ಷ ಖರ್ಚಿದೆ, ಅಂದರೆ 7 ಲಕ್ಷ. ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಥರದ ಪಾಲಿಸಿ ಇರ್ತಿದ್ರೆ 2 ಲಕ್ಷ ಮಾತ್ರ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ 5 ಲಕ್ಷ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಆಗ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇದು ಇರುವಂಥದ್ದು. BPL ಕಾರ್ಡ್ ಇರ್ಬೋದು, APL ಕಾರ್ಡ್ ಇರ್ಬೋದು, ಯಾವುದಂತ ಇಲ್ಲಿ ನೋಡಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಆರೋಗ್ಯವಾಗಿ ಮಾಡಿದರೆ 30 ದಿನದಿಂದ ಆರಾಮ ಆಗ್ತದೆ. ಅಂದರೆ ನಾವು ಕೇಳ್ತೇವೆ ಮಾಡುವಾಗ ಆರೋಗ್ಯವಾಗಿದ್ದೀರಾ ಅಂತೇಳಿ, ಮತ್ತು ಅವರನ್ನು ನೋಡುವಾಗ ನಮಗೆ ಅದನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಕಿಡ್ನಿ, ಹಾರ್ಟ್ ಏನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದ್ದರೆ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಪ್ರೀ ಎಕ್ಸಿಸ್ಟಿಂಗ್ ಡಿಸೀಸ್ ಇದ್ದರೆ ಅವ್ರು ಕಟ್ಟಬೇಕು. 2 ವರ್ಷ ಕಟ್ಟಿದ ನಂತರ 3ನೇ ವರ್ಷದಿಂದ ಆರಂಭ ಆಗ್ತದೆ. ಆರೋಗ್ಯವಾಗಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಹೇಳೋದು. ಆರೋಗ್ಯವಾಗಿದ್ದರೆ 30 ದಿನದಿಂದ ಆರಂಭ ಆಗ್ತದೆ ಇದು. ಆದರೆ ಅಪಘಾತ ಆಗಿ ಏನಾದರೂ ಸಡನ್ನ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದರೆ ಆರೋಗ್ಯ ವಿಮೆ ಮಾಡಿದರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಇವತ್ತು ಮಾಡಿದರೆ ಇವತ್ತಿನಲೇ ಆರಂಭ ಆಗ್ತದೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಮದುವೆ ಆಗಲಿಲ್ಲ, 756 ರೂಪಾಯಿ ಆರೋಗ್ಯ ವಿಮೆ, 749 ರೂಪಾಯಿ ಅಪಘಾತ ವಿಮೆ, ಒಟ್ಟಿಗೆ 1,505 ರೂಪಾಯಿ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ. ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಒಂದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಆಪ್ರೇಷನ್ ಆಯಿತು ಅಂತ ಎನಿಸುವ, 17 ಲಕ್ಷ ಬಿಲ್ ಆಯಿತು ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ, 2 ಲಕ್ಷ ಮನೆಯವರು ಕಟ್ಟಬೇಕು, 15 ಲಕ್ಷ ಇದರಲ್ಲೇ ಸಿಗ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ 756 ರೂಪಾಯಿ ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ವ್ಯಕ್ತಿ 1 ವಾರದ ನಂತರ ಅದೇ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಏನಾದರೂ ಡೆತ್ ಆದರು ಅಪಘಾತ ಆಗಿ, ಈ ಕಡೆ ಇನ್ನೊಂದು 749 ರೂಪಾಯಿ ಅಪಘಾತ ವಿಮೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅವರು, 15 ಲಕ್ಷದ್ದು ರಿಸ್ಕ್ ಆಯಿತು. ಈಗ 15 ಲಕ್ಷ ಆಗೋ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಿಲ್ ಸಿಕ್ಕಿದೆ, 15 ಲಕ್ಷ ನಾಮಿನಿಗೆ ರಿಸ್ಕ್ ಕವರೇಜ್ ಕೂಡ ಸಿಗ್ತದೆ. ಕಟ್ಟೋದು 1,505 ಮಾತ್ರ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ. ಮದುವೆ ಆಗಿದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೇಟಿ, ಗಂಡ ಹೆಂಡತಿಗೆ 1,247 ಪ್ಲಸ್ 550 ಅಥವಾ 749 ಮಾಡ್ಬೋದು. ಅಪಘಾತ ವಿಮೆಯನ್ನು ಮಾತ್ರ ಅವರವರೇ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಆಗಿಯೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಅದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಬೇಕು ಮಾಡುವಾಗ, ಯಾಕೆಂದರೆ ನಿಮ್ಮ ಬಯೋಮೆಟ್ರಿಕ್ ತೆಗೊಳ್ಳಿಕ್ಕಿದೆ, ನಿಮ್ಮ ಆಧಾರ್ ನಂಬರ್ ಹಾಕಿ ಬಯೋಮೆಟ್ರಿಕ್ ತೆಗೊಳ್ಳಿಕ್ಕಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅಪಘಾತ ವಿಮೆ ಮಾಡುವಾಗ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಆಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು 18ರಿಂದ 65 ವರ್ಷದವರು ಹೋಗಿ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಆರೋಗ್ಯ ವಿಮೆ ಮಾಡುವಾಗ ಮಾತ್ರ ಗಂಡ ಹೆಂಡತಿಯಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬರು ಹೋದರೆ, ಮಕ್ಕಳಿದ್ರೆ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಬೇಡ, ತಂದೆ ಅಥವಾ ತಾಯಿ ಹೋದರೆ ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬರು ಒಟ್ಟಿಗೆ 4 ಜನರ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಇಡೀ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ನೀವು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೋದು. ಆಧಾರ್ ಕಡ್ಡಾಯ. ದಯವಿಟ್ಟು ಹಳತ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಬಿಸಾಡಿ. ಯಾಕೆಂದರೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕ್ಯಾಂಪಲ್ಲಿ ನೋಡುವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಹಳತ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಬರೋದು. ಯಾಕೆಂದರೆ ನಾವು ಹಿಂದೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. ಆಧಾರ್ ಕರೆಕ್ಷನ್ ಇದ್ದಾಗ ಕೂಡ ಹಾಗೆ ಹಳತ್ತನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಬರೋದು. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್, ಪಾನ್ ಕಾರ್ಡಲ್ಲಿ ಒಂದು ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್, ವೋಟರ್ ಐ ಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್, TC ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್. ಕೆಲವರಿಗೆ ಯಾವಾಗ ಹುಟ್ಟಿದಾರಂತ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದರೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ, ಹುಡುಕೋದು ಕೆಲವರೆಲ್ಲ ಯಾವಾಗ ಹುಟ್ಟಿದಾರೆ ಅಂತೇಳಿ. ಅಂದರೆ ಆ ಥರದ ಗೊಂದಲ ಇದೆ. ಯಾವುದು ಲೇಟೆಸ್ಟಾಗಿ ಆಧಾರ್ ಇದೆ ದಯವಿಟ್ಟು ಅದನ್ನೇ ಉಪಯೋಗಿಸಿ. ಕೆಲವರೆಲ್ಲ ಹಳತ್ತನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು, ಅದರಲ್ಲಿ ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್ ಖಾಲಿ ಇಸವಿ ಮಾತ್ರ ಇರ್ತದೆ, ತಿಂಗಳು ಮತ್ತು ಯಾವುದು ಹುಟ್ಟಿದ ಡೇಟ್ ಇರೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ನೀವು ಹಳತನ್ನು ಕೊಂಡಾದಾಗ ಗೊಂದಲ ಆಗಿ ಅಲ್ಲಿ ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್ ಅದನ್ನೇ ಹಾಕಿದರೆ ಪುನಃ ಬಾಂಡನ್ನು ಕರೆಕ್ಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಭಾಳ ಕಷ್ಟ ಇದೆ. ಮತ್ತು ಯಾವತ್ತೂ ನೀವು ನಾಮಿನಿಯನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲಿ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಕೊಡಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಕೆಲವು ಕಡೆ ಹೋದಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ, ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಅಲೆದಾಡಿಸಿ ಅಂತೇಳಿ. ಯಾವತ್ತೂ ಇನಿಷಿಯಲ್ ಬಿಟ್ಟು ನಾಮಿನಿ ಹಾಕ್ತೀರಾ ಆಗ ನೋಟ್ರಿ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಅದು ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವುದೇ ಯಾವುದು ಅಂತೇಳಿ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಹೆಸರಿರುವಾಗ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ಇರ್ತಾರೆ, 2 ಅಥವಾ 3 ಹೆಸರನ್ನು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಇಡಿ. ಇಲ್ಲಂತಾದರೆ ಪಾಸ್ಪೋರ್ಟಿಗೆ ಕೂಡ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಆಗುವಂಥದ್ದು ಈಗ ಆಧಾರಲ್ಲಿ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಮೊಬೈಲ್ ನಂಬರು ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಆಗಿವೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಯಾಕಂದರೆ ನಮಗೆ ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ವೆನ್ಲಾಕ್ ಏಜ್ ಇರ್ಬೋದು, ಫಾದರ್ ಮುಲರ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, KS ಹೆಗ್ಡೆ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಬಂದ ನಂತರ ಅವರ ಹತ್ರ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಕಾರ್ಡ್ ಇಲ್ಲ.
ಆಯುಷ್ಮಾನ್ ಕಾರ್ಡ್ ಇದ್ದರೆ 5 ಲಕ್ಷ ತನಕ ಬಿ ಪಿ ಎಲ್ ಕಾರ್ಡ್ನವರಿಗಿದೆ, ಎ ಪಿ ಎಲ್ನವರಿಗೆ 70% ಕಟ್ಟಬೇಕು, 30% ಸಿಗ್ತದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಆಧಾರ್ ಸರಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ದಯವಿಟ್ಟು ಆಧಾರನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಮಕ್ಕಳಿಗೆ 5 ವರ್ಷ ಮತ್ತು 15 ವರ್ಷ ಆದ ಕೂಡ ಬಯೋಮೆಟ್ರಿಕ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕಿದೆ. 5ರಿಂದ 7 ವರ್ಷದ ಒಳಗೆ, 15ರಿಂದ 7 ವರ್ಷದ ಒಳಗೆ ಮಾಡಿ, ಆಗ ಉಚಿತವಾಗಿರ್ತದೆ. ಆನಂತರ ಮಾಡಿದರೆ 125 ರೂಪಾಯಿ ಫೈನ್ ಆಗ್ತದೆ. ಫೋಟೋ ಬಯೋಮೆಟ್ರಿಕ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಮತ್ತು 10 ಇಯರ್ಸ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಬಂದಿದೆ, ಇದನ್ನು ಕೂಡ ಸರಿಯಾಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಕೆಲವೊಂದು ತುರ್ತು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಇಲಾಖೆ ಬಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯ ICU ಒಳಗೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತ್ರ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರನ್ನು ಮಾತ್ರ ICU ಒಳಗಿದ್ದಾಗ ಅವರು ಮಲಗಿದ್ದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬೆರಳಚ್ಚನ್ನು ತಗೊಂಡು ನಾವು ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇವೆ. ಆನಂತರ ಅವರು ಆಯುಷ್ಮಾನ್ ಕಾರ್ಡ್ ಮಾಡಿದರೆ ಏನು BPL ಇಂದಾಗಿ ಅವರ